तर पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये, तर तो पहिला क्वेश्चन आपण इथे घेऊ आता. तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, तर आपल्याला जी दिलेली संख्या आहे तर ती आपल्याला चढत्या क्रमानं मांडायची. आता चढत्या क्रमानं पहिला प्रश्न जो होता आपला, बरोबर, तर तो काय होता, 3चं चौथं मूळ होतं, त्यानंतर कॉमा होता, घनमुळात 2 होते, आणि त्यानंतर आणि आपल्याला दिलेलं होतं 5चं 6वं मूळ. यांना काय करायचं होतं, आपल्याला उतरत्या क्रमानं मांडायचं होतं, उतरत्या क्रमाने. आता बघा, याला जे तर उतरत्या क्रमानं असेंडिंग आणि डिसेंडिंग, म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला काय करायची होती, याची मांडणी करायची होती. हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला, आरोही आणि अवरोही, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. काय करायचंय आपल्याला, हे क्रम जो येतो याला काय म्हणतात, तर ते सुद्धा माहीत ठेवायचंय. हिंदीमध्ये त्याला आरोही म्हणजे काय, चढता क्रम असतो, आणि अवरोही म्हणजे काय असतो, उतरता क्रम. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला इथं लक्षात ठेवा माहितीसाठी. आता बघा, त्यानंतर याला काय करायचंय मित्रांनो, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथं 3चं चौथं मूळ दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे इथं बघा, याच्यामध्ये तुम्हाला 3चं चौथं मूळ दिलेलं आहे, त्यानंतर इथं घनमुळात म्हणजे 2चं तिसरं मूळ आणि 5चं 6वं मूळ. याचं काय करायचंय मित्रांनो, पहिली गोष्ट हे जे कर्णितमध्ये जे दिलेले तर त्यांचा लसावी घ्यायचा आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायचंय, याच्या 4 म्हणजे 4 त्यानंतर कॉमा 3 कॉमा 6चा लसावी, यांचा लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे काय मित्रांनो, हे 4 आणि 3 आणि 6 यांच्या पाड्यात येणारी सर्वात आधी येणारी, या तिघांच्या पाड्यात सर्वात आधी येणारी संख्या कोणती आहे, तर 4च्या पाड्यातून 12 येते, 3च्या पाड्यातून 12 येते, 6च्या पाड्यातून 12 येते. आता ऍक्च्युअल मध्ये 6 सुद्धा त्यांचा लसावी होऊ शकला असता, कधी 4च्या पाड्यात जर 6 आला असता तर, परंतु 4च्या पाड्यात 6 येत नाही, म्हणून ही इथं हा लसावी 6 यांचा लसावी होणार नाही. तर यांचा लसावी किती आहे, तर मित्रांनो हे तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलंय मी, 12 आहे, बरोबर. मग आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, तर आता बघा, तर पहिली स्टेप जी, तर पहिलं आपण जसं तसं लिहून घ्यायचंय, म्हणजे 3चं चौथं मूळ. आता याला काय करायचंय मित्रांनो, तर आपल्याला याच्यामध्ये याचा हे जे 4 आहेत, या 4ला काय करायचंय, आपल्याला 12 बनवायचंय. म्हणजे हे 4 जे आहे, तर 4च्या ऐवजी आपल्याला काय करायचंय त्याला, कारण हे लसावी जो येतो तो आपल्याला तो आणायचा आहे, म्हणजे त्याला 12 बनवायचंय. तर ते कसं होईल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिली गोष्ट म्हणजे याचा अर्थ काय आहे, की 3चा घातांक 1/4 होतो. कारण काय, की वर्गमुळात ए असेल तर त्याचा घातांक एचा घातांक किती होतो, 1/2 होतो. आता जर समजा 5वं मूळ असेल आणि ए असेल तर त्याचा अर्थ काय होतो, एचा घातांक 1/5. तसंच इथं काय होईल, एचा घातांक 3/1/4. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची, म्हणजे एकचा घातांक किती, 1/4. आता याला काय आहे, आपल्याला हा 1/4 आहे तर याला 12 करायचं आहे छेदामध्ये. म्हणजे काय करावं लागेल, छेदामध्ये 3 न गुणावं लागेल, परंतु मग अंशाला सुद्धा 3 न गुणावं लागेल. म्हणजे हे काय होईल मित्रांनो, तर हे होईल 3चा घातांक 3/12 अशा पद्धतीने होईल. आणि याला आपण कसं लिहू शकतो मित्रांनो, तर याला आपण काय लिहू शकतो, तर हे जे छेदामध्ये जे दिलेले आहेत 12, ते छेदामध्ये जे 12 दिलेले तर ते काय करू शकतो, त्याला आपण अशा म्हणजे इथे लिहू शकतो, म्हणजे त्याला करणीमध्ये इथं लिहू शकतो, बरोबर. एखादी स्टेप नाही समजली मित्रांनो, तर ती सुद्धा तुम्हाला सांगायची आहे. आणि त्यानंतर काय करू शकतो, हा 3चा घन आहे, तर हे जे घातांक आहे तर तो काय करू शकतो आपण, 3चा घन अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे हे बघा, हे अशा पद्धतीने लेखन केल्या जाऊ शकतं. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. आता हेच काय होईल मित्रांनो, जर याला जर लिहिलं तर याला हे काय होईल, आता बघा हे 12 तर जशीच्या तशी राहील, हा 3चा घन म्हणजे काय होईल, 27 होईल. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. म्हणजे ही आपली पहिली स्टेप झाली. आता एवढं जरी समजलं असेल तर पुढचं तुम्ही सर्व करू शकता, कारण तुम्हाला ते कदाचित समजून आलं असेल. आता त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, 3 वर्गमुळात 2, सॉरी घनमुळात दिलेलं आहे, घनमुळामध्ये दिलेलं आहे 2 आणि इथे 3 अशा पद्धतीने आहे ऑलरेडी. तर याला सुद्धा आपल्याला सेम तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं, इथं घनमुळातलं हे जे कर्ण इथलंय तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर त्याला आपल्याला 12 करायचंय. आता याचा अर्थ काय होतो, 3चा घातांक, सॉरी 2चा घातांक 1/2. आता याला आपल्याला 12 करायचं असेल तर याला काय करावं लागेल, 2चा घातांक 1/2 आहे, तर याला 6 न गुणावं लागेल, मग याला सुद्धा 6 न गुणावं लागेल.
म्हणजे ते अशा पद्धतीने काय होईल 2चा घातांक 6 छेद बघा सॉरी 6 छेद नाही. तर आता बघा इथे काय दिलेलं आहे 3 दिलेला होता. इथे काय होता 3. आपलं ते चुकलं होतं थोडंसं. तर 1/3 होता मित्रांनो. याला काय करावं लागेल आपल्याला 4 न गुणावं लागेल. त्याला सुद्धा 4 न. म्हणजे आता हे काय होईल मित्रांनो 2चा घातांक 4/12 होईल. बरोबर. आणि हे जर 4/12 जर होत असेल तर आता याला काय लिहू शकतो आपण तर आता बघा तर हे 12 जे येतं ते आपण इथे वर्गमूळाच्या या साईनमध्ये इथे लिहू शकतो आणि हे 2चा घातांक 4 अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. अशा पद्धतीने. आता 2चा घातांक 4 म्हणजे काय? 2चा घातांक 4 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 4 वेळेस. बरोबर. असं किती 4 वेळेस. म्हणजे यांचा गुणाकार किती 16 येईल. म्हणजे आपण काय लिहू शकतो याला तर याला लिहू शकतो आपण इथे 12 तर जशीच्या तशी राहील आणि इथं 2चा घातांक 4 म्हणजे 16. हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगतोय मित्रांनो मी. आणि इथं थोडंसं याला काय करतो याला बॉक्स पण करून घेतो. म्हणजे काय होईल आपल्या ते लक्षात राहायला चांगलं होईल. बरोबर. तर आता तिसरी जी संख्या दिलेली आहे आपल्याला तर ती तिसरी संख्या काय दिलेली आहे तर ती सुद्धा बघायची आपल्याला. तर तिसरी संख्या दिलेली आहे 6. म्हणजेच इथं म्हणजेच काय 6th रूट ऑफ 5 अशा पद्धतीने म्हणजेच काय 5चं 6वं मूळ. बरोबर. तर आता काय होईल मित्रांनो तर याला काय लिहू शकतो आपण 5चा घातांक 1/6 लिहू शकतो. त्यानंतर इथे 12 आणायचे आपल्याला म्हणून याला काय करावं लागेल इथे 2 न गुणावं लागेल. इथे किती न गुणावं लागेल 2 न. मग इथे सुद्धा 2 न गुणावं लागेल. ही गोष्ट इथं ध्यानात ठेवायची. आता परत याला काय करू आपण तर आता इथं खाली लिहितो मी तर हे काय होईल 5चा घातांक 2/12 होईल. किती होईल 5चा घातांक 2/12. मग आता काय करू आपण तर हे जे तर हे 12 तर जशीच्या तशी इथं कर्निस्थ याच्यामध्ये येईल आणि हे 5चा वर्ग जो येतो तो अशा पद्धतीने. आता 5चा वर्ग म्हणजे काय असतो मित्रांनो तर तो असतो 25. म्हणजे आपण काय लिहू शकतो इथे याला 25 लिहू शकतो आणि इथे 12 लिहू शकतो. आता आपल्याला काय मित्रांनो ह्या तीनही संख्या मिळालेल्या आहेत. म्हणजे आता यांचा आपण लहान मोठेपणा आपण ठरवू शकतो. आता आपण यांचं जे तर ते काय आहे तर त्या कर्निकचं आपल्याला काय केलं एक तर त्या म्हणजे याच्यानुसार लावलेले आहे जेणेकरून त्यांचं सर्वांचा पॉवर जो आहे म्हणजे त्यांचं जे कर्निष्ठ संख्या आहे किंवा जे मूळ आहे तर ते आपण काय केलेलं आहे समान केलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो. आता आपल्याला ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत. आता 12 तर ऑलरेडी आहे. इथे 27 आहे, इथे 16 आहे आणि इथे 25 आहे. आपल्याला काय करायचंय उतरत्या क्रमाने मांडायचे आहे. काय करायचंय बघा डिसेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डर असं सांगायचं होतं मला तुम्हाला इथे म्हणजे चढता आणि उतरता क्रम. बरोबर. तर हे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर हे ध्यानात ठेवायचं. आरोही अवरोही क्रम हे सुद्धा हिंदी मधलं ध्यानात ठेवायचं कारण तुम्हाला ते काय होईल उपयोगी पडेल. तर आता बघा तर उतरत्या क्रमाने लिहा असं होतं हे. तर आता बघा याच्यामध्ये काय आहे की उतरत्या क्रमाने लिहायचं म्हणजे आपलं सर्वात मोठी संख्या जी तर ती आधी बघावं लागेल. म्हणजे आता सर्वात मोठी कोणती याच्यामध्ये तर बघा ही आहे म्हणजे काय 27चं 12वं मूळ म्हणजेच काय लिहावं लागेल आपल्याला तर इथे लिहू शकतो आपण 27 आणि इथे 12 लिहावं लागेल. बरोबर. परंतु हे 27चं 12 जे आहे तर ते काय आहे तर त्याच्या खाली लिहून घेतो मी म्हणजेच काय ते 4 आणि इथे 3 म्हणजेच काय 4th रूट ऑफ 3. बरोबर. यानंतर बघा परत आता इथे काय आलेलं आहे तर बघा दुसरी आता राहिलेली आहे ती मोठी काय वर्ग हे वर्गमूळाच्या मध्ये जे 25 येते म्हणजे काय इथे काय होईल मित्रांनो हे 12 होईल आणि हे 25 होईल. तर आता बघा ही जी संख्या आहे तर ती म्हणजे काय 5चं 6वं मूळ दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे काय 5चं 6वं मूळ. बरोबर. म्हणजे काय होईल मित्रांनो हे याच्यापेक्षा मोठे 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 आधी घेतलेले आहेत आपण आणि त्यानंतर आता राहिलेला हा जो आहे तर तो 16 वाला तर तो सर्वात लहान आहे. म्हणजेच इथे लिहू शकतो मी असं की 12 आणि इथे 16 म्हणजे काय 16चं 12वं मूळ म्हणजे काय 12th रूट ऑफ 16. आता बघा इथे काय होईल मित्रांनो तर याला कसं लिहिता येईल ते तर ते बघा आपण इथे म्हणजे हे इथून आलेलं होतं ते. बरोबर. तर ते काय मित्रांनो तर ते आपल्याला इथं दिलेलं की घनमुळात 2 अशा पद्धतीनं. तर म्हणजे हा काय त्यांचा हा झाला त्यांचा उतरता क्रम. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची मित्रांनो. तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं मी काय केलं स्लोली मध्ये एकदम स्लो पद्धतीनं तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. कारण एवढं काय की अशा पद्धतीनं म्हणजे जेणेकरून समजायला पण पाहिजे होतं. तर चला जर लाईव्ह आलेले असेल तर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी
चला लाईव्ह बरेचसे लोक आलेले नाही आहेत अजून, तरी काही अडचण नाहीये. परंतु सेशन जे तर ते असं एक मित्रांनो की हे तुम्हाला कोणी शिकवणार नाहीये. कारण मला तरी असं वाटतं की हे तुम्हाला कोणी सांगणारही नसेल आणि शिकवणारही नसेल. आणि कसं राहतं की तरी सुद्धा आता बघा त्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न होता आपला, त्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, प्रश्न दिलेला आहे बघा, म्हणजेच 5चं चौथं मूळ दिलेलं आहे, त्यानंतर कॉमा घनमूळ √3 दिलेलं आहे व 3चं चौथं मूळ. बरोबर. यांचं काय करायचं आहे आपल्याला, चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे यांना काय करायचं आहे आपल्याला, चढत्या क्रमाने लिहायचंय, चढत्या क्रमाने लिहा. तर आता काय करायचंय, याला सेम आधीच्याच पद्धतीने सोडवायचंय, याच्यामध्ये नवीन याच्यामध्ये असं काही नाहीये. तर आता बघा याच्यामध्ये काय होईल, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण काय की आपल्याला काय करावं लागेल, याचं जे मूळ दिलेलं आहे, मूळ म्हणजे काय हे तुम्ही असं समजा की आता हे 5चं चौथं मूळ आहे, इथं याचा काहीच म्हणजे याचा अर्थ काही नाही, म्हणजे इथं 2 आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची, बरोबर. कारण काय की कधी कधी तुम्ही 1 घेऊन घेता, तर तसं नाही. तर आता बघा हे 4 आसन, हे 2 आसन आणि हे 4 आहे, बरोबर. 4 2 4चा लसावी किती होईल, तर ते बघायचंय आपल्याला. तर बघा 4,2,4 यांचा लसावी काय होईल मित्रांनो, चा लसावी. अतिशय सोपीच उदाहरण घेतलेले मी ऑलरेडी. यांचा लसावी जो येतो तो 4 येईल, कारण काय 4च्या 2च्या आणि 4च्या पाड्यामध्ये सर्वात आधी 4 ही संख्या येते, म्हणून तो आपण इथे डायरेक्ट लसावी घेतलेला आहे 4. आणि आपण डिटेलमध्ये त्याला शिकणारच ज्यावेळेस लसावी चॅप्टर सुरू होईल त्यावेळेस, बरोबर. तर आता काय करायचंय आपल्याला, सरळ सरळ ही दिलेली पहिली संख्या जी होती आपली, तर त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं, 5चं चौथं मूळ दिलेलं होतं. तर काय की हे तर ऑलरेडी आपल्याला जसंच्या तसंच ठेवायचं, याच्यामध्ये काही चेंज होणार नाही, कारण लसावी 4 असल्या कारणानं आपण इथे 5चं चौथं मूळ ठेवू शकतो. परंतु आता इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, तर इथे दिलेलं आहे 3 दिलेलं आहे वर्गमुळात. तर याला मात्र काय करावं लागेल आपल्याला, तर याचं चौथं मूळ करायचंय. म्हणजेच काय करावं लागेल, आता याचा अर्थ काय होतो, 3चा घातांक 1/2 होतो, बरोबर. मग काय करू आपण, या 3चा घातांक 1/2 ला परत इथे 2 न गुणू, इथं सुद्धा 2 न गुणू, म्हणजे हे काय होईल, 3चा घातांक 2/4. परत आता याला काय लिहिता येईल मित्रांनो, तर बघा याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, इथे 4 आणि इथे 3चा वर्ग. मग आता परत हे काय होईल मित्रांनो, 3चा वर्ग म्हणजे काय होईल, तर हे 4चं राहील असेच राहील, आणि 3चा वर्ग म्हणजे होईल 9. तर इथपर्यंत तुम्हाला कदाचित समजलं असेल असं मला वाटतंय मित्रांनो. नसेल समजलं तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करायचे. तर आता बघा त्यानंतरची जी संख्या दिलेली आहे आपल्याला, तर ती काय दिलेली आहे, 4 वर्गमुळात 3च दिलेली. म्हणजे काय दिलेली आहे, 4 वर्गमुळात 3. म्हणजे याचा लसावी आपल्याला काढायचं काही काम नाहीये, कारण काय की इथे सर्वांची जे येतात ते 4 वर्गमुळात, आता मी डायरेक्टली इथे लिहितो, 4 वर्गमुळात 3 नाहीये, 4√3 आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने आता तुम्हाला हे सर्वांचं जे येतं ते कशा पद्धतीने मिळालेलं आहे बघा. तर इथं बघा 5चं चौथं मूळ, 9चं चौथं मूळ आणि 3चं चौथं मूळ, म्हणजे ह्या सर्व संख्या आपल्याला काय आपण स्टेप बाय स्टेप यांच्या हे आपण केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला चढत्या क्रमाने लावायची, म्हणजे सुरुवातीला काय करावं लागेल, लहान संख्या घ्यावं लागेल. आता ही वर्गमुळातली 3 जे तर ती काय आधी घ्यावं लागेल. म्हणजे बघा इथे देतो मी 3 आणि हे 4. त्यानंतर याच्यापेक्षा मोठी काय होईल मित्रांनो, तर ही 1 नंबरची होईल, म्हणजे 4 4√5 आणि त्यानंतर काय होईल, 4√9. अशा पद्धतीनं आपण त्याला लिहू शकतो. आता याला काय करावं लागेल, परंतु ह्या संख्या कोणत्या आहे, ऍक्च्युअल मध्ये ह्या आहे. म्हणजे काय आहे, याची जी मूळ संख्या आहे तर त्या लिहावं लागतील यांच्याऐवजी, बरोबर. तर ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. हे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही लिहायच्या. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहिलेलं आहे. म्हणजे हे काय होईल मित्रांनो, 4√3 कशासाठी आहे, तर ती ही जशीच्या तशीच राहील, बरोबर. त्यानंतर फक्त ही मधली संख्या जी आहे तर ती काय होईल आपली, म्हणजे 4 बघा 4√5 म्हणजे ही यावेळेस काय येईल, इथे 4 वर्गमुळात 5 आणि त्यानंतर ही मधामध्ये जी दिलेली आहे तर ती काय होईल मित्रांनो, तर चढत्या क्रमानं सांगितलं होतं आपल्याला, तर बघा चढत्या क्रमानं आलेलं आहे सर्व. तर इथे काय होईल मग, तर हे होईल घनमुळात 3. कारण का याच्याऐवजी आपल्याला काय लिहावं लागेल, तर ही संख्या लिहावं लागेल घनमुळात 3. तर अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं होतं मित्रांनो.
आणि तुम्हाला जर समजलं नसेल कदाचित तर तुम्ही तसं काय करायचंय तर ते सांगायचंय. कारण काय की तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे आणि समजलं जर नाही तर मग काही फायदा पण नाहीये असं. कारण जर अडचण असेल तर ती निश्चितच सांगायची आहे. कारण काय की ते तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. तर बघा 4 ताल असावी अगदी बरोबर आहे. गायकवाड मॅडम ऑलरेडी आहेत. तर मध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होईल. कारण काय असतं की जरी सुद्धा आपला म्हणजे काय आहे की हे गोष्टी जे तर ह्या गोष्टी मला नाही वाटत की असं कुठेतरी म्हणजे ही कमतरता जी असेल तर ते कमतरता आपण याच्यामध्ये जवळपास हे करून देत असतो. तर म्हणजे काय आहे की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये त्यानंतर बघा त्यानंतरचं उदाहरण घेऊ आपल्याला. आपल्याला काय दिलेलं होतं तर नंतरचं उदाहरण दिलेलं आहे बघा. आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय वर्गमुळात 5 दिलेलं आहे आणि 6चं 6√6 दिलेलं आहे आणि घनमुळात 4 दिलेलं आहे. यांचा गुणाकार करायचा आहे. बरोबर. आता त्यांचा गुणाकार करायचा आहे तर मी तुम्हाला थोडंसं इथे सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय होईल ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. सेम एकाच धर्तीवर आधारित येते. तर आता बघा याच्यामध्ये काय होईल मित्रांनो तर आता इथे दिलेलं काय आहे तर ते महत्वाचं आहे बघणं आहे आपल्याला. तर आता बघा आपल्याला जे दिलेलं आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला एवढ्या याच्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतो मी. तर आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो वर्गमुळात 5. पहिली गोष्ट म्हणजे काय दिलेलं आहे वर्गमुळात 5 दिला. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे तर 6√6 दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे घनमुळात 4 यांचा गुणाकार करायचा आहे. यांचा गुणाकार करायचा आहे. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे पण नेमकं करायचा कसा ही खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय की आपल्याला ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. इथं सुद्धा काय करायचंय मित्रांनो तर आता बघा यांची जे पॉवर आहे म्हणजे घातांक इथं काय आहे 5 वर्गमुळात 5 आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे 5चा घातांक 1/2 आहे. बरोबर. बघा इथे थोडंसं मी वेगळ्या कलरने घेतो. इथे काय मित्रांनो याचा अर्थ 2 आहे, इथे 6 आहे आणि इथे 3 आहे. म्हणजे 2, 6 आणि 3चा लसावी काढायचा आहे आपल्याला इथे सुद्धा. म्हणजे काय करायचंय आपल्याला इथे सुद्धा काय करायचंय आपल्याला 2, 6 आणि 3चा लसावी. 2, 6 व 3चा लसावी. बरोबर. आता यांचा लसावी काय येणार आहे मित्रांनो 6 येणार आहे कारण 2, 3 आणि 6च्या पाड्यात 6 येतातच सर्वात आधी 6 येतात म्हणून लसावी तर तोच होईल. तर आता काय करायचंय आपल्याला तर ही जी संख्या दिलेली वर्गमुळामध्ये 5 तर हिला काय करायचंय याचा घातांक जो आहे तर तो 1/6 करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऍक्च्युअल मध्ये वर्गमुळात 5 म्हणजे 5चा घातांक 1/2 आहे. बरोबर. तर याला काय करायचंय त्याचा घातांक 1/6 करायचंय आपल्याला. म्हणजे काय होईल ते 5चा घातांक 1/2 तर आहेच ऑलरेडी. इथे 3 न गुणावं लागेल आणि इथे सुद्धा 3 न गुणावं लागेल. म्हणजे हे काय होईल 5चा घन म्हणजे 5चा घातांक 3/6. याचा अर्थ काय होईल मित्रांनो तर हे होईल आता हे छेदामध्ये 6 आहे तर ते आपल्याला इथे करणीच्या असे बाहेर लिहिता येईल. आणि त्यानंतर इथं काय लिहिता येईल आपल्याला आतमध्ये करणीमध्ये काय लिहावं लागेल तर 5चा घन लिहावा लागेल. म्हणजे याचाच अर्थ काय होतो मित्रांनो तर बघा आता इथे बघा हे 6 जसेच्या तसे राहील 5चा घन म्हणजे 125 होतो. आपल्याला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं मला असं वाटतंय. बरोबर. तर आता बघा त्यानंतरचा प्रश्न जो आहे मित्रांनो तर ते बघा त्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे 6 वर्गमुळात 6. तर ऍक्च्युअल मध्ये 6 वर्गमुळात 6 दिलेलं आहे म्हणजे त्याचा घातांक काय आहे? तर तोच आहे. म्हणजे 6 वर्गमुळात 6 दिलेलं आहे तर याला काही चेंजेस करायचं काम नाही. कारण आपण याला डायरेक्टली आपण 6 वर्गमुळात 6 असं लिहू शकतो. याला काय करू शकतो मित्रांनो आपण तर याला बघा इथे आता आता बघा इथे एक गोष्ट आपली राहून गेलेली आहे. आपल्याला गुणाकार करायचा आहे बरोबर. तर याला काय करू शकतो मित्रांनो आता हे जे आपण जे लिहिलेलं आहे तर याच्यामध्ये बघा त्या 125चा घातांक आपण 1/6 लिहू शकतो परत. बघा इथे तुम्हाला लिहिलं असं की म्हणजे 5चा घन इथं तुम्ही हे डायरेक्ट सुद्धा करू शकले असते. त्याच्यामध्ये काय आहे की हे तुम्ही इथंच तुम्ही डायरेक्ट समजून घेतलं असतं म्हणजे फक्त आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. परंतु हे 125 आणले कसे 5चा घन केला आपण इथे आणि त्याचा घातांक इथं 6 काढलेला आहे तर तो आणि बघा आता हे काय याला आपण काय लिहू शकतो तर 125चा घातांक 1/6 जसं की आता समजा वर्गमुळात जर समजा हे असेल आणि इथे जर समजा 7 असेल तर त्याला काय लिहू शकतो एचा घातांक 1/7 म्हणजे तशा पद्धतीने बरोबर. तर ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आता याला आपण हे जे 6 दिलेले 6 वर्गमुळामध्ये 6 दिलेले तर त्याला काय करायचंय आपल्याला तर याच्यामध्ये काय करायचंय तर त्याला सुद्धा तसंच लिहू शकतो 6चा घातांक 1/6
कारण याच्यामध्ये तर ऑलरेडी त्याचा 6 आता आहे, तर ऑलरेडी 1/6 त्याचा पॉवर आहे. त्याचा घातांक किती आहे? 1/6 अशा पद्धतीनं लिहावं लागेल. म्हणजे हे डायरेक्टली काय होईल, तर हे अशा पद्धतीने येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, म्हणजे घनमुळात 4 दिलेलं आहे. याला मात्र काय की आपल्याला हे होईल 4चा घातांक 1/3. आपल्याला याला 6 करायचं, याचा 1/6 घात पाहिजे, म्हणून इथे आपण काय करायचं, आपल्याला याला 2 न गुणायचं आणि 2 न भागायचंय. तर आता बघा, हे 4 जरा थोडेसे मोठे काढतो, म्हणजे हे बरोबर त्याच्या डोक्यावरती तुम्हाला समजून येईल. आता हे काय होईल मित्रांनो, 4चा वर्ग म्हणजे 4चा घातांक 2/6 होईल. 4चा घातांक किती होईल? 2/6. आता 4चा घातांक 2/6 म्हणजे काय होईल, आता तुम्हाला समजण्यासाठी अजून एक स्टेप वाढवतो इथे मी. तर हे इथे 6 येईल आणि इथे 4चा वर्ग येईल. म्हणजे याचा 4चा वर्ग म्हणजे काय होईल मित्रांनो, वर्गमुळात हा 16 होईल आणि हा 6. आता हे काय होईल मित्रांनो, तर हे होईल 16चा घातांक 1/6. म्हणजे आपल्याला ह्या 3 स्टेप करणं खूप महत्वाचं होतं याच्यामध्ये. जसं की 1/25चा घातांक 1/6, त्यानंतर 6चा घातांक 1/6 आणि 16चा घातांक 1/6. इथपर्यंत जर समजलं असेल तुम्हाला, तर ऑलरेडी काय की काही अडचणच नाही. आता यांचा आपल्याला विचारलेला आहे गुणाकार, बरोबर. आता गुणाकार विचारलेला आहे, तर आपण काय करायचंय मित्रांनो, तर आता हे हे ज्या टर्म आलेले आहे आपल्या, तर यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे इथे काय होईल, तर इथे बघा अशा पद्धतीनं घ्यावं लागेल. जसं की आता 125चा घातांक 1/6 आहे, त्याला गुणिले करायचंय आपल्याला 6चा घातांक 1/6 आणि त्याला गुणाकार करायचा आहे आपल्याला 16चा घातांक 1/6. आता हे सोडवायचंय आपल्याला, तर आता तुम्हाला माहित आहे मित्रांनो, एचा घातांक m असेल आणि बीचा घातांक m असेल आणि त्यानंतर सीचा पण घातांक m असेल, म्हणजे असं गुणाकार असेल, तर त्याचं सूत्र काय असतं की a गुणिला b गुणिला c आणि या कंसाचा घातांक m असतो. म्हणजे सर्वांचा घातांक आपण काय परत इकडे लिहू शकतो अशा पद्धतीनं. तर आता बघा, याला काय करावं लागेल आपल्याला, तर हे जे तर ते काय करू शकतो आपण, याला थोडंसं झूम करतो मी. तर बघा याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे काय होईल, तर बघा हे 125 आहे, म्हणजे 125 याला इथे गुणिले 6 आहे आणि इथे गुणिले 16 आहे. आता यांचा घातांक काय 1/6 आहे. तर आपल्याला सेम आपल्याला तेच करायचंय, आपल्याला आता यांचा गुणाकार करायचा आहे. आता 125 गुणिले 6 जर का असं तोंडीच करायचंय, कारण काय 25 सक 150 होतात आणि 100 सक 600, म्हणजेच किती होईल, तर ते 750 होतील, बरोबर. गुणिले 16, याचा घातांक आपण 1/6 घेऊ. परत आता काय करू आपण, 16 0 0 16 पंचे 80, हातचे 8 येईल, 16 7 12, 12 आणि 8 किती होईल, 20 होईल, म्हणजे 120 होईल. याचा घातांक किती येईल मित्रांनो, 1/6. तर अशा पद्धतीनं आपलं फायनल आन्सर ते काय यायला पाहिजे, म्हणजे हेच त्याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे उत्तर काढावं लागतं मित्रांनो. हे तुम्हाला थोडंसं मी स्लोली सांगितलेलं आहे, कारण काय की तुम्हाला कदाचित होऊ शकतं की तुम्ही आधी नवीन असू शकतात त्याच्यामुळं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. कदाचित तुम्हाला जर एखादा प्रश्न जर सोडवता म्हणजे ओके समजलंय, त्यांचं म्हणणं असं आहे, तर चालेल, काही अडचण नाहीये. तर बघा आता त्यानंतर बघा इथे आपल्याला त्यानंतरचा क्वेश्चन घेऊ आपण. तर मला असं वाटतं की हे इरेज करावं लागेल मला, कारण काय की त्याच्याशिवाय पर्याय नाही आज. कारण बघा, तर चला याला इरेज करून टाकतो मी, म्हणजे काय होईल ते तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने ते समजून येईल. आता बघा त्याच्यानंतर काय मित्रांनो, त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, तर तो आहे अतिशय चांगला क्वेश्चन होऊ शकतं. मी जे क्वेश्चन काढले त्याच्यामध्ये काही माझ्याकडून चुकी होऊ शकते की लिहिता लिहिता. त्यानंतर दिलेला क्वेश्चन आहे मित्रांनो आपल्याला, हा 2चा घातांक p आणि 3चा घातांक q. अतिशय सोपा प्रश्न आहे, समजण्याला तुम्हाला खूप फायदा होईल याचा, म्हणजे समजूनच जाईल, त्याच्यामुळे काही अडचण नाहीये. इझी क्वेश्चन आहे, परंतु आपल्याला माहिती नसतं की नेमका हा सोडवायचा कसा, बरोबर. तर त्यासाठी आपण आता इथं सोडवायला सुरुवात करू त्याला. तर बघा मला असं वाटतं की एक क्वेश्चन त्याच्या आधी पण आहे. बघा हा क्वेश्चन त्याच्या आधी आहे. म्हणजे काय मित्रांनो, आता याला मी तुम्हाला जास्त सोडवून तुम्हाला हे करणार नाही, तर याला फक्त तुम्हाला काय की आपल्याला जसं की टीईटीची एक्झाम 21 जून पर्यंत आहे आणि बरेचसे सेशन आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यामुळे काय की याला तुम्हाला थोडक्यात सांगतो, तर ते कसं करायचं ते बघा. जर समजा आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, सर्वात मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. म्हणजे जसं की इथं वर्गमुळात 13 दिलेलं आहे, वजा वर्गमुळात 11,
बरोबर. आणि त्यानंतर वर्गमुळात 10 दिलेलं आहे वजा वर्गमुळात 8 व वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5 अशा पद्धतीने दिलेलं आहे आपल्याला इथे. आणि यांच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती असं सर्वात मोठी सर्वात मोठी संख्या कोणती? मोठी संख्या कोणती? आता बघा याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता मित्रांनो, जसं की आता इथं जर समजा आपण 13च्या ऐवजी वर्गमुळामध्ये 16 घेतलं आणि इकडे जर समजा किंवा इथं तुम्ही 25 घेऊ शकता, 25 वजा 16 आणि त्यानंतर 9चा फरक असणार. पण असं सहसा येत नाहीये. तर त्याच्यामध्ये काय असतं की त्याला इम्परफेक्ट नंबरच असते त्याच्यामध्ये, त्यामुळे ते आपल्याला तिथे घेता येणार नाही. तर चला तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. तर आता बघा हे 13 वजा किती होतात? 13 वजा 11 बरोबर काय मित्रांनो? तर 2. 13 वजा 11 बरोबर 2 येतात. 10 वजा 8 हे सुद्धा किती येतात? 2 येतात. आणि 7 वजा 5 हे सुद्धा किती येतात? 2 येतात. म्हणजे काय समान फरक आहे. म्हणजेच आपल्याला इथे एक सूत्र लक्षात ठेवायचे, अशा वेळेस ज्यावेळेस असतं तर आता बघा सर्वांचा फरक इथं समान आहे, ही गोष्ट तुम्हाला इथं कळलीच असेल. आता सर्वात कमी छोटे छोटे अंक जे येतात ते काय 7 वजा 5 आहे. म्हणजे काय ही जी येतात ती काय सर्वात मोठी संख्या आहे. ही काय आहे? सर्वात मोठी. आणि ही जी जर जास्त मोठे असणारे हे 3, 13 आणि 11 तर हे काय त्याच्यामुळे काय ही सर्वात लहान आहे. एवढंच तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय. आता याचं जर सूत्र लिहायचं झालं तर आपल्याला असं सुद्धा लिहू शकतो, जसं की वर्गमुळात ए मायनस वर्गमुळात बी आणि त्यानंतर कॉमा वर्गमुळात सी मायनस वर्गमुळात डी आणि व वर्गमुळात ई मायनस वर्गमुळात एफ. बरोबर असं असेल. आणि याच्यामध्ये काय असेल, जर की म्हणजे हा ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि बी हा सी पेक्षा मोठा आहे आणि सी हा डी पेक्षा मोठा आहे. सी हा कशापेक्षा मोठा आहे? डी पेक्षा मोठा आहे. सी हा डी पेक्षा मोठा आहे आणि डी हा ई पेक्षा मोठा आहे आणि ई हा एफ पेक्षा मोठा आहे. तर अशा वेळेस काय असतं मित्रांनो, तर सर्वात मोठी काय संख्या काय राहील? तर सर्वात मोठी संख्या म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात मोठी काय असेल, म्हणजे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. वर्गमुळात ए मायनस बी वर्गमुळात बी आणि सर्वात लहान काय असेल? सर्वात लहान तर ती असेल वर्गमुळात सी मायनस वर्गमुळात डी. पण हे जरी ध्यानात ठेवलं तुम्ही तरी चालेल, परंतु हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीनं सोडवायचंय. कारण बरेचसे उदाहरणं आहेत. सेशन चांगलं मोठं होईल असं मला वाटतंय, जेणेकरून आता कारण की पुढचे उदाहरणं खूप टफ आहेत. त्याच्यामुळे काय की कदाचित मला असं वाटतं की त्याच्यामध्ये म्हणजे टफ म्हणजे लेवल खूप मोठी आहे त्यांची. मला तरी असं वाटतं की ते खूप मला माझ्यासाठी सुद्धा थोडेसे म्हणजे घाम फोडणारे उदाहरण आहेत असं सुद्धा वाटतंय मला. कारण काय की ते म्हणजे एवढं नाहीये, परंतु बऱ्यापैकी मला ते असं वाटतं की अवघड आहेत. त्याच्यामुळे काय की थोडंसं तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो. त्यानंतर आपल्याला दिलेलं होतं मित्रांनो, त्यानंतरचं उदाहरण दिलेलं होतं आपल्याला. त्यानंतर दिलेलं होतं मित्रांनो की 2चा घातांक पी आणि अधिक 3चा घातांक क्यू बरोबर 17 दिलेलं आहे व 2चा घातांक पी अधिक 2 दिलेलं आहे आणि वजा दिलेलं आहे परत याच्यामध्ये वजा. आता बघा हे थोडेसे घातांक असल्यामुळे थोडंसं आपल्याला व्यवस्थित लिहिता येत नाही. वजा दिलेलं आहे मित्रांनो 3चा घातांक क्यू अधिक 1 बरोबर 5. तर आपल्याला काय काढायचं मित्रांनो, पी व क्यू किती, पी बरोबर किती आणि क्यू बरोबर किती, तर सर्वांच्या दोन्हींच्या किमती काढायच्या आहे. आता ऍक्च्युली याच्यामध्ये काय मित्रांनो, तर याच्यामध्ये बघा आपण हे जे दिलेलं आहे तर ते जसं शॉर्टकटमध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीने सोडवणं जास्त पेटत आहे. जसं की आता बघा 2चा घातांक पी दिलेला आहे अधिक 3चा घातांक क्यू दिलेला आहे. मग आपण काय करू शकतो, या 17ला कसं लिहू शकतो? 2चा घातांक काढा याच्यामधून वाहिली म्हणजे 2चा घातांकित संख्या म्हणजे ती 8 आहे. 8 आणि इथे काय होईल परत 8 आणि 16 म्हणजे इथं 9 राहील. मग आता हे जे 9 आहे म्हणजे याला असं लिहू शकतो आधी 2चा घातांक पी आणि 3चा घातांक क्यू बरोबर. मग आता ह्या 2चा घात किती आहे मित्रांनो, तर हा 2चा घन आहे आणि हा 3चा वर्ग आहे. बस हे बाकीचं सोडवायची काही गरज नाही. म्हणजे 2चा घातांक पी आणि 3चा घातांक क्यू
आता दोन्ही बाजूंची तुलना करू. दोन्ही बाजूंची काय करायची, याच्यामध्ये तुलना करायची आहे. बरोबर. तर दोन्ही बाजूंची तुलना जर केली आपण तर याच्यामध्ये काय होईल, तर बघा हे 2 पाया, इथला पाया, त्यानंतर 3 पाया, हा 3 पाया हे सारखेच आहेत. म्हणजे हा पी बरोबर काय होईल, 2 होईल, आणि क्यू बरोबर काय होईल, सॉरी, पी बरोबर 3 होईल आणि क्यू बरोबर 2 होईल. तर अशा पद्धतीने ते आपल्याला पी बरोबर काय मिळेल, मग पी बरोबर 3 आणि व क्यू बरोबर 2. अशा पद्धतीने आपल्याला ह्या किमती मिळून जातील. बरोबर. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं वाटतंय मला. तर इथे सुद्धा तसंच होईल मित्रांनो, कारण बघा यांचं वजाबाकी दिलेली आहे. वजाबाकी म्हणजे काय, की हे थोडंसं सोडवण्याला कठीण जातं आपल्याला, कारण काय की यातून कोणती संख्या वजा केली तर ते मात्र इथं आपण याला काढू शकत नाही. म्हणजे आपल्याला हे याच्यात या सुरुवातीच्या स्टेपनच हे सोडवता येतं, याच्यामध्ये एवढं डिटेलमध्ये जायचं नाहीये. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवता येतो मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर समजला नसेल तसं तुम्ही कमेंट करा. चला, काही अडचण नाहीये. एकच गायकवाड मॅडमच आहे ऑलरेडी याच्यामध्ये ऑनलाईन. कधी कधी कमी लोक असल्यामुळे मला असं वाटतं की माझ्या शिकवण्यामध्ये काही म्हणजे काही कमतरता आहे, असं सुद्धा कधी कधी हे होतं. कारण काय की बरेचसे लोक ऑलरेडी लाईव्ह क्लासमध्ये अबसेंट राहतात, त्यामुळे तसा पण कधी कधी प्रश्न निर्माण होतो. तर बघा, आणि याच्यामध्ये काय असतं की दुसरा मुद्दा असा असतो की प्रत्येक टॉपिक जो आहे तर तो असा नसतो की जेणेकरून इंटरेस्टिंग नसतो. शिक्षण हे काही इंटरेस्टिंग असतं असं नाहीये. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय की अजून दुसरी गोष्ट अशी असते की म्हणजे प्रत्येकच टॉपिक मध्ये नवीन नवीन काही असं नाही देऊ शकत आपण. होऊ शकतं 50% 40% नवीन भागा देऊ शकतो आपण, पण पूर्ण 100% नवीन जर द्यायला गेलो तर तुम्हाला बेसिक काहीच समजणार नाही. त्यासाठी आपल्याला बेसिक काही गोष्टी शिकाव्याच लागतात. आता बघा, त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे बघा. त्यानंतर आपल्याला बघा अतिशय महत्वाचा क्वेश्चन दिलेला आहे. अतिशय सोपा आहे क्वेश्चन, अतिशय सोपा आहे, परंतु आपल्याला आजपर्यंत कदाचित कोणी शिकवलेलंच नाहीये. तर एक्स बरोबर वायचा घातांक ए आणि वाय बरोबर झेडचा घातांक बी आणि झेड बरोबर एक्सचा घातांक सी. आणि बघा याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, तर आता बघा दिलेलं काय आपल्याला, एक्स बरोबर वायचा घातांक ए दिलेला आहे, वाय बरोबर दिलेला आहे आपल्याला झेडचा घातांक बी, आणि सी बरोबर झेड दिलेला आहे, त्यानंतर झेड दिलेला आहे आपल्याला एक्सचा घातांक ए. आता आपण काय करतो की असे उदाहरणं सोडवतच नाही. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की चुकू द्या, कारण काही चुकणं असं काही नाही की किती मोठा माणूस असला तर तुमचे उदाहरणं चुकणारच आहे. बरोबर. तर तर आपल्याला काढायचं इथं ए बी सी यांचा गुणाकार बरोबर किती. असं नाहीये की माझ्याकडून सुद्धा सर्वच उदाहरणं सॉल्व्ह होतील, परंतु काय की थोडीशी हिंमत करायची की जेणेकरून आपण नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. तर आता बघा इथे बघा, पहिली गोष्ट म्हणजे काय की आता एक्स बरोबर काय दिलेलं आहे, वायचा घातांक ए. बरोबर. आता हे एक्स बरोबर वायचा घातांक ए, तर वायची किंमत काय आहे, झेडचा घातांक बी. म्हणून याच्यामध्ये काय करू, वायची किंमत काय, झेडचा घातांक बी, म्हणजे झेडचा घातांक बी आणि याचा घातांक काय होईल मित्रांनो, तर तो होईल ए. म्हणजे इथं काय केलं, वायच्या ऐवजी आपण झेडची किंमत ठेवली. परत आता काय करू आपण, झेडची किंमत काय आहे, तर एक्सचा घातांक ई, म्हणजे झेडच्या जागी काय करावं लागेल आपल्याला, एक्सचा घातांक ए ठेवावा लागेल. म्हणजे एक्सचा घातांक ए आणि याचा घातांक हा बी होता. बघा इथं कुठेतरी आपण थोडीशी मिस्टेक केलेली आहे. बघा एक्सचा घातांक ए दिलेला आहे, वाय बरोबर झेडचा घातांक बी, झेड बरोबर एक्सचा घातांक इथे सी दिलेला आहे. तर इथे काय सी आहे. म्हणजे आता बघा इथे काय होईल मित्रांनो, तर हे बी आणि ए बरोबर आलेलं आहे. बरोबर. आता काय करायचंय आपल्याला, तर इथे मात्र आपल्याला काय करायचंय मित्रांनो, झेडची किंमत एक्सचा घातांक सी आहे, तर ती झेडच्या ऐवजी ठेवून द्यायची. म्हणजे झेडच्या ऐवजी काय करू आपण, एक्सचा घातांक सी ठेवू आणि हे वरचे दोन घातांक जे येतात ते सुद्धा त्याच्यामध्ये असेच राहतील. म्हणजे ते राहील बी आणि याचा घातांक परत काय राहील, सी. बरोबर. आता काय होईल, आता हे काय मित्रांनो, एचा घातांक यम असन, याचा घातांक यन असन आणि याचा घातांक परत समजा एखादा यल असन. बरोबर. तर याचं सूत्र काय असतं, एचा घातांक यम यन आणि यल, म्हणजे यांचा गुणाकार. तसंच आता हे एक्सचा घातांक काय मित्रांनो, तर सी बी आणि इथे बघा इथे काय आपल्याला इथे हा जो आहे मित्रांनो, तर हा सी नाहीये, हा ए. म्हणजे बघा हा ए जो आहे तर तो बाहेर आलेला आहे. म्हणजे याचा घातांक काय होईल मित्रांनो, सी बी आणि ए. आणि इथे काय दिलेलं आहे आपण, हे बघा एक्स बरोबर काय आहे, तर एक्सची किंमत याच्या स्वरूपात मांडलेली आहे. म्हणजे आता बघा याच्यामध्ये दोन्ही, आता इथे काय करायचं, इथं पाया तर सारखाच आहे ऑलरेडी.
म्हणजे ह्या एक्सचा आणि एक्स बरोबर पाय आहे आणि याचा घातांक काही नाही म्हणजे एक आहे, म्हणजे ए बी सी असं सुद्धा लिहू शकतो याला. एक्सचा घातांक ए बी सी सुद्धा लिहू शकतो आणि याला एक्सचा घातांक एक असं लिहू शकतो आपण. चला थोडस मी याला एक्सप्लेन करतो. एक्सचा घातांक एक असं लिहू शकतो आणि याला एक्सचा घातांक एबीसी असं लिहू शकतो, बरोबर. आता बघा इथे पाया समान आहे आणि हे सुद्धा समान आहे, म्हणजे एबीसीचा गुणाकार किती असेल, म्हणून एबीसीचा गुणाकार काय होईल, ए गुणिला बी गुणिला सी बरोबर ए बी. तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल, कारण एवढा काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम नव्हता तो, परंतु कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. आणि काय असतं की आपण थोड्या थोड्या सूत्रामध्ये अडकून बसतो, सूत्र पाठ म्हणजे काय ट्रिक्स वगैरे, त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला अशी पाळी येते की वेळ येते की जेणेकरून आपल्याला हे नवीन गोष्टी शिकायला मिळत नाही. तर चला त्यानंतर डेमो सेशन मध्ये कांबळे मॅडम जॉईन झालेले आहेत. चला कांबळे मॅडम कोणी का असं ना तरी सुद्धा बघा, आपल्याला उदाहरण काय होतं, तर उदाहरण बघा याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं होतं की थोडंसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं, दिलेलं होतं एक्स बरोबर वायचा घातांक ए, वाय बरोबर झेडचा घातांक बी आणि झेड बरोबर एक्सचा घातांक सी. तर आपल्याला एबीसीचा गुणाकार काढायचा होता. एबीसीचा गुणाकार काढायचा होता, त्याच्यामुळे आपण काय केलं की याच पेजवर इथे हे उदाहरण इथंच घेऊन घेतलेलं आहे. तर इथं आपण काय केलं, तो प्रश्न लिहून घेतलेला आहे आधी इथे. त्यानंतर एक्सचा घातांक काय केलेला आहे आपण इथे बघा, तुम्ही बघू शकता इथे एक्स बरोबर काय केलं आपण, वायचा घातांक ए ठेवला. आता वायची किंमत परत याच्यामध्ये वाय म्हणजेच काय, झेडचा घातांक बी, परत इथं झेडचा घातांक बी ठेवला वायच्या ऐवजी. परत आता इथं काय केलं आपण, आता झेडची किंमत काय आहे, तर एक्सचा घातांक सी आहे म्हणून इथं सी ठेवला. आता परत यांचं घातांकाच्या नियमानुसार काय केलं, तर आपण यांचा गुणाकार म्हणजे करून घेतला आणि काय पायाची तुलना केली आणि घातांकाची तुलना केली, तर सेम आपलं उत्तर त्याचं येऊन गेलं. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला समजलं नसेल तर तसं सांगायचंय, कारण काय की लगेच आपण त्याच्यावर एक्सप्लेनेशन देऊ शकतो लगेच. म्हणजे काय की आताच्या आता आपल्याला जर अडचण आली तर ते सोडवायला जास्त वेळ बेटर राहतं. आता बघा त्यानंतर क्वेश्चन दिलेला आहे. तर असे क्वेश्चन कदाचित काय असतं की हे जे क्वेश्चन आहे मित्रांनो, तर हे आपण एसएससी सीजीएल सीजीएल असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, तर याच्यामधून हे जे तर हे क्वेश्चन घेतलेले. कारण काय की हे क्वेश्चन जे आहे तर ते आपल्याला इकडं बघायला मिळत नाही. म्हणजे काय की आपल्याला चांगल्यात चांगले सर्व कॉपी पेस्ट असतं आपल्या इकडं. तर आता बघा इथे काय दिलेलं आहे, याला थोडंसं याला रेड कलर मध्ये सोडू. तर बघा इथे दिलेलं आहे वर्गमुळामध्ये यंत्र रूट दिलेला आहे, त्यानंतर 9चा घातांक n दिलेला आहे, त्यानंतर n अधिक 1/4 दिलेला आहे, बरोबर. आणि त्यानंतर परत दिलेलं आहे इथे वर्गमूळ आणि 3 आणि 3चा घातांक वजा n. परत याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, 3 आणि वर्गमुळामध्ये 3चा घातांक वजा n अशा पद्धतीने बरोबर x दिलेलं आहे. तर आपल्याला काय काढायचंय, तर x बरोबर किती अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता काय करू मित्रांनो, हे एक्स येतं आपण ह्या बाजूला लिहू, म्हणजे आपल्याला सोडवताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाहीये. आता बघा याला काय करायचंय, तर सेम जसं आहे तसंच लिहून घेऊ आपण आधी. आता इथे काय मित्रांनो, तर आता बघा तुम्हाला माहित असेल की जसं की ए टू द पॉवर एम असेल, एम प्लस एन असेल, तर त्याला काय लिहू शकतो आपण, ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन, बरोबर. अशा पद्धतीने मग आता हे सूत्र जे तर या सूत्राचा इथं वापर होतो. कारण काय याचा घातांक काय एन अधिक 1/4 आहे, 1/4 आहे, म्हणजे 9चा घातांक इथं काय होईल एन होईल आणि त्यानंतर त्याला गुणिले काय होईल 9चा घातांक 1/4 होईल. त्यानंतर काय होईल, हे वर्गमुळात 3 आहे आणि त्यानंतर इथे काय होईल 3चा घातांक वजा n आहे. तर ही गोष्ट तुम्हाला इथपर्यंत समजली असेल कदाचित. तर आता बघा हे जे तर त्याला सुद्धा आपण काय लिहू शकतो बघा, वर्गमुळात जर समजा काय असेल मित्रांनो, वर्गमुळात a गुणिले b असेल, त्याला आपण काय लिहू शकतो, सेपरेट लिहू शकतो, वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात b. हे करणीचे नियम आहेत, बरोबर. करणी आणि घातांक याचं सेपरेट मिश्रण. आता ह्यालाच काय लिहू शकतो आपण, म्हणजे आता बघा तुम्हाला इथं दिलेलं आहे की हे जे दिलेलं आहे, हे जे तुम्हाला दिलेलं आहे की वर्गमुळात 3 डॉट दिलेला आहे आणि 3चा घातांक n दिलेला आहे, तर त्याला काय लिहू शकतो आपण, त्यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे त्याला काय लिहिता येईल आपल्याला, वर्गमुळात 3 आणि त्यानंतर परत इथे डॉट देऊन 3चा घातांक
वजा n असं लिहू शकतो आपण, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कदाचित समजलं असेल असं मी आशा करतो. नसेल समजलं तर तुम्हाला ते लगेच तसं सांगायचं. आता बघा इथे इथे मात्र n आहे, इथे n लिहायचा राहिलेला होता आपला. तर इथे काय होईल 3 आणि वर्गमुळात काय मित्रांनो 3 चा घातांक वजा n आहे. आता इथे एक गोष्ट माझ्या लक्षात येते की जेणेकरून वजा म्हणजे सारखं काय आहे, ते सारखं येतं ते काय होईल ते कॅन्सल होईल, बरोबर. म्हणजे काय होईल सारखं जे येतं ते काय होईल कॅन्सल होईल. जसं की आता वर्गमुळात 3 चा घातांक n वर्गमुळात 3 चा घातांक n हे काय होईल मित्रांनो सारखं आहे, म्हणजे ते काय होईल ते कॅन्सल होईल, बरोबर. मग आता आपल्याला आता नेक्स्ट स्टेप कडे जाऊ आपण. आता बघा x बरोबर काय राहील मित्रांनो, हा n तर जसाच्या तसाच ठेवू आपण सध्या, कारण याचं काही काम नाहीये, बरोबर. आता इथे काय होईल मित्रांनो, आता इथे बघा n चा घातांक दिलेला आहे 1/4 आणि त्यानंतर 3 चा घातांक दिलेला आहे. म्हणजे तिथं काय मित्रांनो वर्गमुळात 3 दिलेलं आहे परत, बरोबर. तर बघा चला लिहून तर घेऊ आधी. म्हणजे काय होईल 9 चा घातांक दिलेला आहे मित्रांनो n आणि त्यानंतर काय आहे 9 चा घातांक 1/4. 9 चा घातांक दिलेला आहे 1/4 दिलेला आहे मित्रांनो आणि त्यानंतर इथे फक्त काय राहील वर्गमुळात 3 राहील आणि त्यानंतर बघा इथे राहील 3 आणि इथे तर ऑलरेडी फक्त 3च राहील, बरोबर. तर आता याच्यामध्ये काय मित्रांनो, तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की हे 3च्या घातांकाच्या स्वरूपात आपण याला कन्वर्ट करू शकतो. कसं कन्वर्ट करू शकतो की आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, जसं की 9 चा घातांक दिलेला आहे आपल्याला 1/4. तर याला काय 9 ला काय लिहू शकतो आपण, या 9 ला आपण लिहू शकतो 3 चा वर्ग आणि त्याचा घातांक काय होईल 1/4. मग आता हे परत काय होईल, आता हे होईल 3 चा घातांक 2/4 म्हणजे बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे 3 चा घातांक काय येईल 1/2. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय करू शकत होतो आपण, ही स्टेप इथे आपण डायरेक्ट लिहिली असते, परंतु ते तुम्हाला थोडंसं कन्फ्युजिंग वाटलं असतं. म्हणजे काय की ते तुम्हाला म्हणजे ह्या 1/4 जो आहे तर ह्या याच्यासाठी आपण मात्र इथे काय टाकू शकतो, तर हे जे 9 चा घातांक 1/4 आहे त्याला 3 चा घातांक 1/2 असं लिहू शकतो. म्हणजे मी आता काय करतो त्याला तर 3 चा घातांक 1/2 लिहितो, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही समजण्यासाठी. म्हणजे 3 चा घातांक काय लिहावा लागेल इथे 1/2, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, तर तसं तुम्हाला सांगायचंय. नसेल समजलं तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचंय. आता बघा हा n जरा थोडासा इकडे लांब झालेला आहे, हा कधी बी करणीतच असतो. तर आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो 3 चा घातांक आता याच्यानंतर अजून एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की वर्गमुळात जर a असेल तर त्याचा घातांक असतो a चा घातांक 1/2. म्हणजे इथं काय वर्गमुळात 3 दिलेला आहे, वर्गमुळात 3 दिलेला आहे म्हणजे त्याचा आता काय 3 चा घातांक 1/2 आहे. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. आता इथे काय होईल मित्रांनो, तर हे वर्गमुळात 3 जे दिलेले आहे तर ते सुद्धा काय होईल, तर ते जाऊ द्या आपण पुढच्या स्टेपमध्ये बघू. म्हणजे कारण काय सर्व स्टेप जर एकदाच केल्या तर ते तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल, बरोबर. इथे n दिलेला आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. हा 9 चा घातांक n आहे. त्यानंतर आता 3 चा घातांक इथे 1/2 आहे. परत हा वर्गमुळात जो दिलेला आहे, हा वर्गमुळात जो दिलेला आहे मित्रांनो वर्गमुळात, तर त्याला काय लिहू शकतो आपण 3 चा घातांक 1/2, बरोबर. त्याला आपण लिहू शकतो मित्रांनो 3 चा घातांक 1/2 आणि याला छेदामध्ये फक्त 3 राहील. इथपर्यंत तुम्हाला कदाचित समजलं असेल हे, असं मी आशा करतो मित्रांनो. त्यानंतर बघा आता हे काय होईल मित्रांनो, a चा घातांक m असेल इंटू a चा घातांक n असेल. म्हणजे पाया समान असेल आणि घातांक वेगळा असेल तर a चा घातांक m अधिक n असतो. मग इथे काय दिलेलं आहे 3 चा घातांक 1/2 आहे आणि परत याला गुणिले काय 3 चा घातांक परत 1/2 आहे. घातांक समानच आहे ऑलरेडी. म्हणजे काय होईल याचा 3 चा घातांक 1/2 अधिक 1/2 म्हणजे हे काय होईल मित्रांनो, तर 3 चा घातांक 2/2 होईल आणि 3 चा घातांक 2/2 म्हणजे 3 चा घातांक 1 म्हणजे 3, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो याला नेक्स्ट स्टेप मध्ये बघू. त्याला आता हा n जसाच्या तसाच ठेवलाय मित्रांनो आपण, 9 चा घातांक n पण जसाच्या तसाच ठेवलाय. म्हणजे आपल्याला इथे काय करायचंय आपल्याला, तर इथे बघा हे जे दोन्ही आहे 1/2 अधिक 1/2 किती होतो 1 होतो. म्हणजे 3 चा घातांक काय होईल, तर 3 चा घातांक तो आपण डायरेक्टली तुम्ही करू शकता. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इकडे बाजूला एक्सप्लेन करत असतो. 3 चा घातांक 1/2 आहे आणि हा 1/2 म्हणजे काय होईल तो 1 होईल,
बरोबर. एक म्हणजे काय, ऑलरेडी नाही लिहिलं तरी चालतो, आणि इथे काय राहील छेदामध्ये 3. मग हे 3 परत कॅन्सल होतील. बरोबर. तर आता आपल्याला इथे काय राहील मित्रांनो, तर इथे राहील nth रूट ऑफ म्हणजे काय आहे, nth रूट मध्ये राहील आणि इथं 9चा घातांक n राहील. बरोबर. तर ही गोष्ट इथपर्यंत आलेलं आहे आपलं. बरोबर. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. याचाच अर्थ काय होतो मित्रांनो, तर हा nचा घातांक 9चा घातांक n, आणि याचा अर्थ होतो 1 त्याचा पॉवर परत n. बरोबर. अशा पद्धतीने राहतं. तर आता हे काय होईल मित्रांनो, तर हे होईल बघा म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तर आता बघा इथं काय होईल, एन कॅन्सल होईल. बरोबर. म्हणजे याला काय लिहू शकतो आपण, एन कॅन्सल होईल ना, म्हणजे काय होईल हा, तर बघा एक्स बरोबर काय होईल, तर तो होईल 9. एक्स बरोबर काय आला आपला 9. तर आता हे एक्स बरोबर 9 आला, तर एक्स ची किंमत ऑलरेडी आपल्याला ऑप्शन काय दिलेलं आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. कारण काय की याच्यामध्ये जर 9 ऑप्शनच दिलेला नसेल, याच्यामध्ये समजा आता ऑप्शन कसे दिले होते, 9 ऑप्शन दिले होता का नाही, त्याच्यामध्ये ऑप्शन जे दिलेले होते मित्रांनो, तर ते असे होते, म्हणजे 3चा वर्ग हे त्याचं एक ऑप्शन होतं, आणि बाकीचे काहीतरी वेगळे ऑप्शन होते, म्हणजे बाकीचे मॅच करत नव्हते. तर त्याचं उत्तर काय होतं, तर एक्स बरोबर 3चा वर्ग असं पण लिहू शकतो. बरोबर. म्हणजे हे दोन्हीपैकी कोणतंही एक उत्तर मला तिथं लिहायचं होतं, तर त्याचं उत्तर जे तर अशा पद्धतीनं काढायचं होतं. तर निश्चितच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल, आणि हा जर प्रश्न समजला असेल तर तुम्हाला जवळपास असं समजून चालायचं की तुम्ही घातांक चॅप्टरवर तुम्ही जवळपास बरीचशी कमांड मिळवलेली आहे, असं त्याचा अर्थ होतो. तर चला, गायकवाड मॅडम आहेत, आणि त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट उदाहरणाकडे जावं लागेल. नेक्स्ट उदाहरण सुद्धा आपण याच पेजवर घेऊ इथे. कारण काय होईल की हे जे तर ते आपल्याला सोडवताना थोडस नंतरच्या पेजवर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे काय की आधीचा जो व्हाईट बोर्ड होता तर तो आपण तिथे इरेज केलेला नव्हता, त्यामुळे थोडंसं आपण इथेच सर्व उदाहरणं सोडून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, बरेचसे नाही नाही म्हणता म्हणता आपण जवळपास बऱ्याचशा अंतरापर्यंत आलेलो आहे चालत, असं म्हणलं तरी काही अडचण नाही. बरेचसे उदाहरणं आपण सोडवलेले आहेत. हा पण झाला, हा पण झाला, हा झाला, हा सुद्धा झाला, हा सुद्धा झाला, हा सुद्धा झाला, आणि हा सुद्धा झाला. तर आता आपल्याला फक्त 4 क्वेश्चन राहिलेले आहेत. तर हे क्वेश्चन आपल्याला सोडवणं खूप गरजेचं आहे. तर जास्त वेळ काही लागणार नाहीये. तर बघा मित्रांनो, आता क्वेश्चन जो आहे तर तो प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन आहेत. तर आता बघा इथे दिलेलं काय आपल्याला, तर प्रश्न दिलेला आहे वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5, आणि छेदामध्ये दिलेलं आहे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5, बरोबर दिलेलं आहे ए अधिक बी, आणि त्यानंतर दिलेलं आहे ए बी. तर म्हणजे हे दोन्ही बाजू दिलेले आहेत. तर ए वजा बी ची किंमत आपल्याला काढायची. प्रश्न शॉर्टकट मध्ये लिहिलेला आहे थोडासा, पण समजण्यासाठी एवढं पुरेसं आहे. तर आता बघा, याच्यामध्ये काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला याचं रॅशनलायझेशन करावं लागेल. रॅशनलायझेशन म्हणजे जवळ की आपण इयत्ता 9वी मध्ये आपण ते शिकलेलो असेल, ते परिमेयीकरण करणे. तर आता हे महत्वाचं आहे, कारण का हे प्रश्न समजल्याशिवाय तुम्हाला पुढचे वरचे प्रश्न समजणार नाही. त्याच्यामुळे आपण हा क्वेश्चन इथं आधीच घेतलेला आहे. तर याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, तर सोल्युशन मध्ये याला काय करावं लागेल, परिमेयीकरण करणं गरजेचंच याचं. म्हणजे आता इथं काय आहे, तर आपल्याला दिलेलं जे तर ते आपण आधी जसंच्या तसं लिहून घेऊ. म्हणजे वर्गमुळात 7 दिलेला आहे, वजा वर्गमुळात 5 दिलेला आहे, आणि छेदामध्ये काय दिलेलं आहे, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5. बरोबर. तर आता काय करावं लागेल मित्रांनो, याचा परिमेयीकरण किंवा रॅशनलायझेशन जे आहे तर त्याचा असा अर्थ असतो की आपल्याला हा जो छेद दिलेला आहे इथे छेदामध्ये, ही जी संख्या आहे ही टर्म काय करायचं, याला गुणाकार करायचा, म्हणजे याला अंशाला आणि छेदाला परत गुणायचंय. बरोबर. परंतु हे जे साईन दिलेलं आहे प्लस असेल तर मायनस करायचं, ही गोष्ट तिथं लक्षात ठेवायची. मग त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, तर बघा इथे आपल्याला वर्गमुळात 7 घेतलं, परंतु इथे वजा घ्यावा लागेल वर्गमुळात 5, आणि इथे काय करावं लागेल आपल्याला, इथे सुद्धा त्याच संख्येनं गुणावं लागेल, म्हणजे 7 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5. हे असं आपल्याला अशा पद्धतीने करायचं असतं. आणि असं ज्या वेळेस आपण सोडवतो मित्रांनो, तर त्याच्या वेळेस काय होतं की आता बघा इथे जर आपण हे अंशामधले हे दोन्ही ब्रॅकेट जर सेम घेतले, तर म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5चा
याचा वर्ग, बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी होती मित्रांनो की हा आता काय की याचं जे येतं ते ऑलरेडी याचं हे जे सूत्र आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या सूत्रानुसार म्हणजे अशा पद्धतीनं, बरोबर. म्हणजे हे काय होईल, हे होईल वर्गमुळात 7चा वर्ग, म्हणजे या टर्मचा वर्ग होईल आणि दुसरी टर्म जे येतात ते काय होईल वजा वर्गमुळात 5चा वर्ग. हे तुम्हाला हे सूत्र तुम्हाला बघून घ्यायचे मित्रांनो. आधीचे सेशन जर तुम्ही जर पाहिले तर हे सूत्र पाठ करायचं काम बी पडणार नाही, कारण तुम्ही गुणाकार करून बी ते सोडू शकता. तर आता बघा हे जे पहिलं जे येतं त्याला काय देऊ शकतो आपण, हे जे आता बघा वर्गमुळात 7 दिलेलं आहे वजा वर्गमुळात 5 याचा वर्ग आहे म्हणजे काय ए मायनस बी चा वर्ग आहे, तर तो काय असेल पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग, वर्गमुळात 7चा वर्ग 7 होईल, अधिक इथं वजा आहे म्हणून वजा 2ab म्हणजे वजा 2 गुणिले ए बी म्हणजे वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 5 होईल. आणि त्यानंतर बी चा वर्ग म्हणजे काय अधिक बी चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग काय होईल तो, तर तो 5च होईल, कारण काय वर्गमुळात 5चा वर्ग. याला आपण काय देऊ शकतो 7 परत अधिक हे 5 वजा 2 हे जसेच्या तसेच आणि हे वर्गमुळात आहे सेपरेट, आपण या दोन्हींना वर्गमुळात असं लिहू शकतो, बरोबर. म्हणजे हे तुम्हाला इथं समजण्यासाठी सांगितलंय मित्रांनो. तर हे डायरेक्टली लिहायचं असतं हे. तर चला याला इरेज करून टाकतो मी इथे. म्हणजे काय होईल आता बघा हे जे तर त्याला काय लिहू शकतो आपण 7 म्हणजे काय करायचंय पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग 5. त्यानंतर काय करायचंय आता इथं वजा आहे म्हणून 2 गुणिले 2 इंचा गुणाकार, 2 इंचा गुणाकार काय येईल तर तो येईल वजा वजा 2 वर्गमुळात 7 गुणिले 5 अशा पद्धतीने. तर हे आपल्याला तुम्हाला तो गुणाकार तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. तर नाही समजलं तसं तुम्ही कमेंट करा. आता बघा याचा वर्ग काय होईल वर्गमुळात 7चा वर्ग म्हणजे याचा अर्थ असतो 7चा वर्ग गुणिले 7चा घातांक 2 गुणिले 1/2 म्हणजे हे काय राहील फक्त 7 राहील, वर्गमुळात 7चा वर्ग म्हणजे काय राहील तो 7. आणि तसंच सेम पद्धतीने आपण हे 5चा वर्ग वर्गमुळात 5चा वर्ग काय राहतो 5. ऍक्च्युअल मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला माहित असेलच, कारण तुम्ही जर तयारी करत असाल 2-3 वर्षापासून तर 1-2 वर्षापासून, बरोबर. म्हणजे हे काय होईल मित्रांनो तर हे होईल 7 आणि बघा 7 आणि 5 किती होईल मित्रांनो तर हे होईल 12. हे काय होईल 12 वजा 2 वर्गमुळामध्ये 35 होईल आणि 7 वजा 5 किती होईल मित्रांनो तर ते होईल 2, बरोबर. आता इथे काय करावं लागेल मित्रांनो तर इथे आपल्याला इथे सुद्धा 2 कॉमन काढायचा आहे म्हणजे काय तो कॅन्सल तुम्ही डायरेक्टली करू शकता एक्झाम हॉलमध्ये, म्हणजे तुम्हाला असं सोडवत बसायचं नाहीये. तर आता काय करावं लागेल इथे आपल्याला तर हे बघा इथे 2 जर कॉमन काढले इथे 12 म्हणजे इथे काय होईल 6 होईल, इथे वजा होईल, हे दोन्ही तुमचं ऑलरेडी कॉमन काढलेलेच आपण. आणि त्यानंतर इथे वर्गमुळात राहील मित्रांनो 35, बरोबर. आणि इथे छेदामध्ये 2 आहे तर हे 2-2 मात्र इथं कॅन्सल होईल, हे 2-2 काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे काय होईल मित्रांनो तर आता बघा ही जे बाजू आहे तर ही जी आहे तर ही काय आपली ही बाजू कोणती आपली ही डावी बाजू आहे म्हणजे लेफ्ट LHS आहे, बरोबर. म्हणजे ही डावी बाजू आहे म्हणजे आता ऍक्च्युअल मध्ये काय की इथं आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे याची तुलना करायची आहे आपल्याला, बरोबर. तर आता ही बाजू जी आहे तर ते आपण सोडवलं. आता काय आहे की आपण ही जी बाजू आहे डावी बाजू तर ती उजव्या बाजूच्या स्वरूपात आणलेली आहे, बरोबर. म्हणजे याला तर आपण काय लिहू शकतो आता हे थोडंसं मी बरोबरचं चिन्ह तुम्हाला इकडे देऊन देतो कारण तुम्हाला ते समजून जाईल, कारण छोटे जे मुलं असतात त्यांना समजत नाही कदाचित 10वीचे 11वी 9वीचे, बरोबर. तर आता बघा त्याचाच अर्थ काय तर ते ह्या बाजूची किंमत काय तर ह्या बाजूची इथं तुम्हाला दिलेली ही किंमत दिलेली म्हणजे काय दिलेली आहे ए अधिक बी आणि कंसामध्ये ए बी, बरोबर. कंसामध्ये बी. आता 2 इंची जर आपण जर इथे जर तुलना केली मित्रांनो तर आपलं सरळ सरळ दिसते की बघा इथे फक्त हे ए जो आहे तर तो ए ची किंमत किती आहे 6 आहे, इथे काहीच नाही म्हणजे याचा अर्थ 1 आहे, इथे काय आहे 1 आहे, बरोबर. काहीच नाही म्हणजे काय 1 आहे आणि ही झाली बी ची किंमत. किंवा आता हे वर्गमुळात जे दिलेलं होतं चला मी अजून एक स्टेप वाढवतो. बघा आता हे काय होईल मित्रांनो तर 6 वजा इथं 1 पण लिहू शकतो आपण आणि इथे बघा कर्णीच्या बाहेर येतो आणि इथे 7 गुणिले 5 लिहू शकतो असं, बरोबर. म्हणजे 7 5 35 सुद्धा लिहू शकतो आपण.
अशाच पद्धतीने त्याला काय करू शकतो मित्रांनो, तर आपण त्याला ते लिहू शकतो, परंतु तसं लिहायचं नाहीये, कारण काय होईल की आपलं उत्तर ते चुकून जाईल कदाचित. म्हणजे काय होईल, ते आपलं चुकून जाईल, बरोबर. तर बघा, मला एकदा चेक करू द्या, म्हणजे काय होईल की आपलं चुकलेलं तर नाही की याच्यामध्ये काही. तर चालेल. तर आता बघा, याला आपण काय लिहू शकतो, आपण इथे काय दिलेलं आहे, ए बी दिलेलं आहे, ए बीचा गुणाकार दिला आहे, बरोबर. तर आता बघा, इथे 35 दिलेलं आहे मित्रांनो, आणि इथे काय दिलेलं आहे आपलं, ए अधिक बी आणि वर्गमुळात ए बी दिलेलं आहे, बरोबर. आता आपलं दोन्ही बाजूंची तुलना करायची. आता बघा, इथे 6 बरोबर काय होईल, ए होईल, आणि हा 1 बरोबर काय होईल, बी होईल. बी बरोबर काय दिलेलं, 1, अशा पद्धतीने. तर आता बघा, आता जर समजा हे जर आपण इकडे वर्गमुळात जर किमती ठेवल्या, तर त्याचं उत्तर ते येत नाहीये, ही गोष्ट सुद्धा इथं लक्षात ठेवायची. परंतु हे आपल्याला अशा पद्धतीनं, हे अशाच पद्धतीनं सोडवायचं, ही गोष्ट या दोन्हींची तुलना करायची. आता वर्गमुळात 35 आणि वर्गमुळात ए ची जर तुलना केली, तर ते वेगळं येऊन जाईल, ते तिथं करायचं नाहीये. तर म्हणजेच आपला ए बरोबर काय आलेला आहे मित्रांनो, तर ए बरोबर आला 6, आणि बी ची तुलना केली तर बी बरोबर काय आलेला आहे आपला, -1, बरोबर. आणि आपल्याला काढायचं काय सांगितलं होतं त्यांनी, तर म्हणून ए मायनस बी काढायचा सांगितला होता, बरोबर. म्हणजे काय होईल, 6 वजा आणि हा -1, म्हणजे बरोबर काय होईल मित्रांनो, तर तो होईल 7. म्हणजे ए वजा बी ची किंमत काय होईल, तर 7. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथे ए मायनस बी ची किंमत किती आलेली आहे आपली, तर ती आलेली आहे 7. तर हेच त्याचं उत्तर आहे मित्रांनो. आणि तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता आपल्याला. कदाचित तुम्हाला हा क्वेश्चनही समजला असेल असं मला आशा करतो. मित्रांनो, तुम्हाला जर थोडं बी काय आहे की नवीन गोष्ट जर मिळत असेल, तर तुम्हाला क्लास केल्याचं समजेल, म्हणजे तुमचं हे होऊन जातं, जेणेकरून आपलं म्हणजे तुमचे ते पैसे फिटून जातील. सांगायची गोष्ट म्हणजे काय आहे की तुम्हाला जर 2-4 गोष्टी जरी नवीन शिकल्या असेल, तर तुम्हाला त्या ऑलरेडी काय आहे की चला, ओके, चालेल, काही अडचण नाही, समजलंय त्यांना सर्व. जर नाही समजलं, तर तसं तुम्हाला काय करायचंय, कमेंट करायचे, लगेच तुम्ही ते हे करू शकता. चला, गायकवाड मॅडम आहेत. आणि मला तरी असं वाटतं की हे सेशन कंप्लीट केल्यानंतर, ही बॅच कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला गणितामध्ये तुम्हाला काही अडचण राहणार नाही. आता त्यानंतरचा क्वेश्चन जो दिलेला आहे मित्रांनो, तर त्यानंतर 2 क्वेश्चन खूप महत्वाचे, आणि तिसरा पण आहे, परंतु नंतरचा तो येतो तो खूप इझी आहे, त्याच्यामध्ये काही जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय, स्टेप बाय स्टेप आपल्याला थोडंसं स्पीडनं आपण हे सोडून घेऊ. चालेल, काही अडचण नाही, याला सर्व क्वेश्चन एकदा सोडवावं तर लागेलच. तर आता बघा, आपण इथपर्यंत आलेलो आहे, तर म्हणजे आपण बघा, हा पण क्वेश्चन सोडवलेला आहे आपल्याला. आता हा क्वेश्चन सोडवायचा आहे, बरोबर. तर चला, मी परत इथे थोडस काय करतो, इथं लिहून घेतो त्याला. तर काय होईल आता, इथे बघा, तुम्ही बघू शकता. चालेल. तर प्रश्न दिलेला आहे मित्रांनो आपल्याला. प्रश्न काय दिलेला आहे, तर 3 अधिक 1/वर्गमुळात 3 प्लस दिलेला आहे मित्रांनो 1/3 अधिक वर्गमुळात 3, आणि त्यानंतर दिलेलं आहे 1/वर्गमुळात 3 वजा 3 बरोबर किती, असं आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे. तर आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय मित्रांनो, तर आपल्या सोयीनुसार याला सोडवायचं, आपल्या सोयीनुसार याच्यामध्ये चेंजेस पण करायचे आपल्याला. म्हणजे काय की आपल्याला जे सोपं जाईल, तर त्या पद्धतीने उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा नेहमी. आता बघा, इथे काय होईल मित्रांनो, तर हे 3 तर आहेच ऑलरेडी, बरोबर. आता याचं सुद्धा परिमेयीकरण करायचंय मित्रांनो. आता बघा, तुम्हाला सांगितलं होतं की अंडर रूट असेल, तर त्याला काय करायचंय, आपल्याला परिमेयीकरण करायचंय, सॉरी रॅशनलायझेशन करायचंय. म्हणजे याला काय करायचंय, वर्गमुळात 3 न गुणा, आणि याला सुद्धा वर्गमुळात 3 न गुणा, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कदाचित समजलं असेल. इथे काय मित्रांनो, 3 अधिक वर्गमुळात 3 दिलेलं आहे, बरोबर. आता याला सुद्धा काय करायचंय मित्रांनो, तर याचं सुद्धा रॅशनलायझेशन करायचंय. म्हणजे याला काय करायचंय, आता याला आपल्याला 3 वजा वर्गमुळात 3 न भागायचं पण, आणि 3 वजा वर्गमुळात 3 न गुणायचं सुद्धा. अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचंय मित्रांनो. तर ही गोष्ट तुम्हाला इथपर्यंत समजली असेल. परंतु आता मित्रांनो, इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता इथे जे, आता बघा, इथे 3 वर्गमुळात 3 दिलेलं आहे, बरोबर. 3 अधिक वर्गमुळात 3 दिलेलं आहे, इथं वर्गमुळात 3 वजा 3 दिलेलं आहे. परंतु आपल्याला हे साईन जे येतं, ते इथं जर चेंज करून घेतलं, तर भविष्यात पुढे आपल्याला, म्हणजे ज्यावेळेस उदाहरण सोडू,
तर त्यावेळेस ते आपल्याला फायदेशीर ठरेल. आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं मायनस आहे, सॉरी इथं प्लस आहे, तर इथं आपण जर मायनस केलं, -1 करू शकतो. परंतु कधी हे जे इथलं जे साईन आहे, जसं की आता हे याला काय करावं लागेल, मग हे साईन जे आहे तर इथून मायनस कॉमन काढलेलं आहे आपण. म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्हाला कदाचित ही गोष्ट समजणार नाही लवकर. वर्गमुळात 3 वजा 3 आहे. वर्गमुळात 3 वजा 3. तर मग इथे जर आपण जर समजा मायनस इथून जर मायनस साईन कॉमन काढलं इथे, तर इथे जर मायनस साईन कॉमन काढलं तर हे काय होईल मित्रांनो, तर हे होईल बघा 3 वजा वर्गमुळात 3. म्हणजे काय आहे की ह्या पदाचे जे आहे तर या इथली साईन चेंज होती. काय आहे की हे 3 ची साईन प्लस आली इथे कंसामध्ये, याची मायनस आली, परंतु ऍक्च्युअल मध्ये इथं आपण प्लसच्या ऐवजी मायनस केलेलं आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं तुम्हाला ते सोडवलं तर म्हणजे काय होईल, या एका लाईन मध्ये ते येऊन जातं, एका फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते बनतं. अशा पद्धतीने ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची इथं. तर आता बघा हे 3 आहे मित्रांनो, अधिक हे होईल वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 गुणिले 3 इथे दिलेलं आहे. वर्गमुळात 3 गुणिले 3 म्हणजे काय होईल, तर ते 3 होईल फक्त, बरोबर. त्यानंतर बघा अधिक, चला सेम कलरनच घेतो मी, हे होईल 3, बरोबर. त्यानंतर अधिक, आता इथे काय होईल मित्रांनो, तर इथे होईल 3 वजा वर्गमुळात 3 होईल. आणि तुम्हाला माहितच आहे की हे ऑलरेडी हे जे 2 ब्रॅकेट आहे, तर हे काय ए प्लस बी आणि ए मायनस बी च्या स्वरूपात आहे. म्हणजे याचा जर आपण विचार केला तर ते काय होईल, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. म्हणजे इथं ए म्हणजे काय आहे, तर ए म्हणजे काय 3, बरोबर. या 3 चा वर्ग काय होईल मित्रांनो, तर ह्या 3 चा वर्ग होईल 9 आणि वजा काय होईल वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजे तो काय होईल -3. अशा पद्धतीने होईल. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर निश्चितच तुम्ही तसं कमेंट करायचे. तर हे काय होईल 9 वजा 3, कारण ह्या 3 चा वर्ग 9 आणि ह्या वर्गमुळात 3 चा वर्ग 3. यानंतर काय करायचंय मित्रांनो, तर हे मायनस साईनच्या नंतर जे दिलेलं आहे तर याचं सुद्धा आपल्याला रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे इथे पण काय करावं लागेल आपल्याला, 3 अधिक वर्गमुळात 3 न गुणावं लागेल आणि याला काय करावं लागेल, याला सुद्धा 3 अधिक वर्गमुळात 3 न आपल्याला काय करावं लागेल, भागावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने आता हे काय होईल मित्रांनो, तर हे होईल 3 अधिक वर्गमुळात 3 आणि इथं हे अशा पद्धतीने. मग आता बघा इथे काय होईल मित्रांनो, हे 3 चा वर्ग म्हणजे जसं की आता बघा ह्या 3 चा वर्ग ए मायनस बी आणि ए प्लस बी कंसाच्या सूत्रानुसार, तर हे काय होईल, तर हे होईल 3 चा वर्ग म्हणजे 9 होईल. आणि त्यानंतर इथे काय होईल, तर इथे सुद्धा काय होईल मित्रांनो, तर वजा 3 होईल, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कदाचित कळालं असेल तर तसं तुम्ही कमेंट करा, नसेल कळालं ते सुद्धा कमेंट करा. इथे होईल मित्रांनो 3. आता बघा मित्रांनो हे जसंच्या तसंच लिहून तुम्ही वर्गमुळात 3/3, बरोबर. त्यानंतर काय आहे की आता हे 3, आता इथे काय आहे तर इथे दिलेलं आहे 3 वजा वर्गमुळात 3 आणि याचं छेदामध्ये काय येईल मित्रांनो, 9 वजा 3 म्हणजे तिथे येईल 6, बरोबर. आता इथे काय होईल मित्रांनो, तर इथे सुद्धा 3 अधिक आहे, अधिक वर्गमुळात 3 आहे आणि याला छेदामध्ये किती येईल 6. आता ऍक्च्युअल मध्ये कंडिशन अशी आहे मित्रांनो की या दोन्हीचा छेद जो आहे तर तो काय समान झालेला आहे, बरोबर. तर या दोन्हींचाच विचार आपण आता इथे करून घेऊ. म्हणजे काय होईल, तर आपल्याला ते सोडवण्यासाठी योग्य ठरेल. जसं की 3 आहे मित्रांनो, त्यानंतर 3 वर्गमुळात 3/3 हे जसंच्या तसंच राहू देऊ आपण, कारण काय की सोपं सोपं जे तर ते आपण इथे सोडवून घेऊ. त्यानंतर बघा आता ह्या दोन्हीचा छेद 6 आहे तर आपण काय करू, या डायरेक्ट याचा छेद 6 करून घेऊ. म्हणजे हे काय होईल 3 वजा वर्गमुळात 3. आता हे कंसामध्ये तर हे काय होईल, हे दोन्ही टर्म मायनस होईल म्हणजे -3 होईल आणि -√3 होईल, बरोबर. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की तुम्हाला, तर बघा इथे 3 वजा 3 कॅन्सल होतील, इथे -3 आहे आणि -√3 आहे, इथे पण -√3 आहे. मग ते काय होईल -2 वेळा आहे म्हणून -2 म्हणजे 2 वेळा √3 होईल. आता ते नेक्स्ट स्टेप मध्ये बघू आपण. तर बघा हे 3 होईल मित्रांनो प्लस √3/3 होईल. त्यानंतर बघा हे प्लस, आता हे तर कॅन्सल होईल, हे मायनस मायनस येतं, हे काय होईल, हे -2 वेळेस होईल. काय होईल मित्रांनो 2√3. म्हणजे बघा -√3 आहे -√3, तर हे काय होईल मित्रांनो 2 वेळेस आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो 2 मायनस, याचा अर्थ असा होतो मायनस, म्हणजे तिथं होतो -2√3 म्हणजे 2 वेळा √3.
तर तशा पद्धतीने आपण याला हे लिहिलेलं आहे. बरोबर. आता इथे 6 आहे मित्रांनो. आता इथे परत काय होईल, तर इथे परत बघा बे एक बेत्रिक 6 होईल. म्हणजे काय होईल आता इथं परत बघा पुढं सोडवण्यात आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये कळून जाईल 3 अधिक हे होईल वर्गमुळात 3/3 आणि इथे सुद्धा वजा वर्गमुळात 3 आणि इथे तर आपण हा 3च राहिलेला आहे छेदामध्ये. आता ही बघा हे दोन्ही टर्म जे आहेत ते सारखे आलेले आहेत आपल्या. कोणत्या टर्म सारखे आलेले आहेत, तर बघा तुम्हाला ग्रीन कलरनं दाखवतो मी. आता बघा हे जे पद आहे आणि हे जे पद आहे सारखेच आहेत, फक्त त्याचे चिन्ह भिन्न आहेत. चिन्ह जे येतं ते वेगवेगळे आहेत. म्हणजे एक वजा आहे, एक अधिक आहे. म्हणजे 3 वर्गमुळात 3/3 वजा वर्गमुळात 3/3 हे काय होईल ऑलरेडी कॅन्सल होईल. बरोबर. म्हणजे याचं उत्तर काय राहील, तर याचं उत्तर राहील मित्रांनो 3. याचं उत्तर काय राहील 3. तर अशा पद्धतीने आपल्याला जर सोडवायचं होतं मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न होता. फक्त एक्सप्लेन करताना मला थोडंसं जास्त एक्सप्लेन करावं लागलं याला. कारण काय की बरेचशे लोकांना नवीन पण असतात क्लास जॉईन करणारे, त्यांना कदाचित ते माहिती नसतं आणि शालेय जीवनामध्ये या गोष्टी आपल्याला बऱ्याचशा अंशी शिकवल्या जात नाही. शालेय जीवनामध्ये पण नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं असते की आपण जे क्लास लावतो तर ते त्याच्यामध्ये पण असंच असतं की 90% क्लासवाल्यांना काही आपण ऍडव्हान्स लेवलचं ते शिकू शकत नाही. ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची. तर कारण काय राहतं की असं नाहीये तिथं कसं राहतं की एक जो मार्केटिंग करेल तो चालेल. कदाचित मला नाही वाटत की असं कोणी हा क्वेश्चन कधी एखाद्या व्यक्तीने घेतलाय. कारण काय की आपण जर 5-6 वर्ष जर आपण जर एक्झामच्या तयारीला देत असेल आणि तरी सुद्धा आपल्या पदरी निराशा पडत असेल, तर मग ते आपल्याला कुठेतरी ते चेंज करणं गरजेचं असतं. कारण डीप स्टडी आणि असं जर तुम्ही जर हे जर कंप्लीट केलं तर तुम्हाला ऑलरेडी नोकरीची गरजही राहणार नाही. तुम्ही ऑलरेडी स्वतः 8वी, 9वी, 10वी मॅथमॅटिक्स म्हणा किंवा 11वी, 12वी पर्यंत किंवा नाही म्हणलं तरी 9वी, 10वी पर्यंत तुम्ही सहज शिकू शकता. त्याच्यामुळे काय की म्हणजे काय असतं की चांगला बेस असेल तर त्याच्यामध्ये चांगलंच तुम्हाला ते मिळेल, आउटपुट मिळेल. तर मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. एकच क्वेश्चन महत्वाचा आहे यातला आणि नंतरचा तर एकदम इझी क्वेश्चन आहे. त्याचं तर काही अडचण नाही. एकच महत्वाचा आयएमपी क्वेश्चन आहे थोडासा टफ पण आहे, पण एवढाही टफ नाही. तर आता बघा इथे दिलेलं आहे मित्रांनो 1. आता बघा हा क्वेश्चन सोडवतोय आपण 1/√2 + 1 आणि त्यानंतर बघा प्लस दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर दिलेलं आहे 1/√3 + √2. त्यानंतर दिलेलं आहे मित्रांनो 1/√4 + √3 आणि त्यानंतर बघा डॅश 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 हे असं दिलेलं आहे √100 पर्यंत दिलेलं आहे आणि +√99. म्हणजे हे काय असतं मित्रांनो, हे जे अशा पद्धतीचे सिरीज असतात तर ते थोडक्यात म्हणजे आपल्याला JEE ची इंजिनिअरिंगची एक्झाम असेल किंवा IITचे वगैरे त्याच्यामध्ये असे लंबे प्रॉब्लेम देतात मोठे. तर ती गोष्ट पण असते म्हणजे त्या तेवढ्या लेवलचं नाही हे, परंतु तशा पद्धतीनं याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर आता बघा इथे काय मित्रांनो, तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला रॅशनलायझेशन करायचं, परिमेयकरण करायचं. जसं की आपल्याला वर्ग 9वी मध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. तर बघा 1/2 आहे, वर्गमुळात 2 अधिक 1 आहे. काय करू शकतो आपण याला, तर सरळ याचं जर परिमेयीकरण केलं तर तुम्हाला जाऊन थोडंसं मी लॉंग कट मध्ये सांगतो म्हणजे काय होईल सर्वांना समजेल. तर याला काय करावं लागेल, वर्गमुळात 2 वजा 1 न याला गुणावं लागेल. इथे सुद्धा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 वजा 1 यानं गुणावं लागेल. बरोबर. म्हणजे ही पहिली स्टेप झाली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते डायरेक्टली केलं असतं तरी चाललं असतं, परंतु ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल. त्यानंतर बघा इथे दिलेलं आहे 1/√3 + √2 दिलेलं आहे. याला काय करायचं आपल्याला साइन चेंज करून यांना गुणायचंय. म्हणजे काय इथे काय होईल √3 - √2 आणि याला पण काय करावं लागेल √3 - √2 न गुणायचे. बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कदाचित समजलं असेल. म्हणजे अंशाला आणि छेदाला काय केलं आपण, तर एका म्हणजे त्याचा छेदानच गुणलाय, फक्त साइन चेंज केली. बरोबर. त्यानंतर मित्रांनो इथे दिलेलं आहे 1 दिलेलं आहे √4 + √3. तर सरळ याला काय करायचे, परत त्यानं गुणायचे √4 - √3 न गुणायचे. फक्त साइन चेंज करायची आपल्याला. इथे सुद्धा काय करायचे √4 - √3
आणि डॅश डॅश दिलेलं आहे मित्रांनो, तर ते डॅश डॅश सुद्धा आपल्याला तसंच करून घ्यायचंय. आणि इथे काय होईल मित्रांनो, त्याच पद्धतीने इथे होईल √100 मायनस मायनस होईल इथे √99 अपॉन इथे काय होईल तर √100 प्लस √99 आणि त्यानंतर काय होईल इथे √100 मायनस √99. ऍक्च्युअल मध्ये हे तुम्ही डायरेक्टली पण करू शकला असता ही स्टेप, परंतु तुमची प्रॅक्टिस नसेल, माझी पण प्रॅक्टिस नाही ऑलरेडी. मुळात मी सुद्धा बऱ्याचशा दिवसापासून याच्यामध्ये म्हणजे याचं सोडलेलं होतं हे क्षेत्र, त्यामुळे माझं कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम वगैरे येऊ म्हणजे काय की तेवढं हे जे येतं ते थोडंसं आपण विसर पडतो आणि त्याच्यामध्ये तेवढी प्रॅक्टिस नसल्यानं प्रॉब्लेम येतात. तर आता बघा त्याच्यामध्ये आता इथे काय मित्रांनो, तर पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला ही जी स्टेप आहे, तर ही स्टेप समजण्यासाठी काय करावं लागेल, तर आता बघा तुम्हाला एकदम शॉर्टकट म्हणजे चांगल्या अतिशय विस्तृतपणे तुम्हाला सांगतो. हे इथे काय राहील √2 - 1 हे तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल, बरोबर. आता छेदामध्ये काय मित्रांनो, तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की तुम्हाला माहितच आहे की ए अधिक बी आणि ए वजा बी म्हणजे काय होतं, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, बरोबर. सॉरी, ए अधिक बी ए वजा बी बरोबर काय काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. तर त्या सूत्रानुसार इथे काय होईल, या वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजे काय राहील, तो राहील 2. तो काय होईल 2. तर याचा वर्ग काय होईल 2. आता 1 चा वर्ग म्हणजे काय राहील, तो 1 राहील. इथपर्यंत तुम्हाला कदाचित चांगल्या पद्धतीने समजलं असेल, नसेल समजलं तसं तुम्ही कमेंट करा, मी परत तुम्हाला वेगळ्या पद्धतीने डिटेलमध्ये सांगतो. थोडासा लेट जरी झालं तर काही अडचण नाहीये. तर आता बघा इथे काय राहील मित्रांनो, इथे बघा इथे दिलेलं आहे मित्रांनो 1 गुणिला आहे म्हणजे हे ब्रॅकेटमध्ये मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्यायची. वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. तर आता बघा इथे सुद्धा छेदामध्ये काय आहे, ए वजा बी आणि ए अधिक बी या सूत्रानुसार. आता बघा हा ए मानला, हा बी मानला आणि हा अधिक, बरोबर. आणि हा ए वजा बी याचं सूत्र काय असतं मित्रांनो, तर याचं सूत्र असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर. तर मग त्या सूत्रानुसार हे काय होईल, तर वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजे तो काय राहील, तर तो 3 राहील, बरोबर. वर्गमुळात 3 चा वर्ग काय राहील मित्रांनो, तर तो 3 राहील आणि वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजे तो 2 राहील. इथपर्यंत आपण समजून घेतलंय, बरोबर. तर थोडीशी रेस्ट जास्त मोठी झाली होती कारण आपल्याला जागा पुरली पाहिजे. आता तसंच इथे सुद्धा मित्रांनो वरती काय दिलेलं आहे आपण, तर इथे काय आहे वर्गमुळात 4 वजा वर्गमुळात 3. इथे काय होईल मित्रांनो, सेम हेच सूत्र वापरायचं आहे तुम्हाला. तर मी इथं इरेज करतोय, वर्गमुळात 4 चा वर्ग म्हणजे तो होईल 4 वजा वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजे 3 डॅश 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 असंच घ्यावं लागेल आपल्याला. इथे काय होईल वर्गमुळात 100 मायनस √99 आणि इथे सुद्धा काय होईल मित्रांनो, तसा 100चा वर्ग म्हणजे काय, वर्गमुळात 100चा वर्ग म्हणजे 100 होईल आणि वर्गमुळात 99चा वर्ग म्हणजे 99 होईल. आता एकदम इझी स्टेप आहे, तुम्ही ही स्टेप जी आहे मित्रांनो, तर ही तुम्हाला होतापर्यंत प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला ही जी स्टेप मधली तर ती डायरेक्ट केल्या जाऊ शकते. म्हणजे काय की तेवढं तुम्हाला एवढं म्हणजे एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागेल अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. म्हणजे 30, 35, 36 सेकंदामध्ये पण प्रॅक्टिस असेल तर सोडवता येते हे उदाहरण. तर त्याला ती प्रॅक्टिसचा भाग येतो. तर आता बघा हे होईल मित्रांनो √2 - 1. माझं हँडरायटिंग थोडंसं जरा बरोबर नाहीये. √2 - 1 आणि 2 वजा 1 म्हणजे काय राहील, इथे 1 राहील. 1 राहील म्हणजे तो काही राहणारच नाहीये, बरोबर. अधिक इथे राहील मित्रांनो वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. आता 3 वजा 2 म्हणजे काय, इथे सुद्धा 1 आहे छेदामध्ये म्हणजे तो सुद्धा राहणार नाहीये, बरोबर. म्हणजे इथे छेद राहणारच नाही ऑलरेडी. इथे सुद्धा काय मित्रांनो त्यानंतर वर्गमुळात 4 वजा वर्गमुळात 3. आता 4 वजा 3 म्हणजे काय मित्रांनो, तर त्याचा छेद 1 आहे. 1 आहे म्हणजे नाही, तो काही नाही लिहिला तरी चालते, बरोबर. आता परत डॅश 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 इथे वर्गमुळात 100 आहे वजा वर्गमुळात 99 आहे, बरोबर. आता इथे छेदामध्ये 100 वजा 99 आहे म्हणजे ह्या एकच राहील, परंतु 1 नाही लिहिला तरी सुद्धा काय होईल, चालून जाईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ते आपल्याला ही ही स्टेप मिळालेली आहे. आता काय करायचंय मित्रांनो, अजून एक स्टेप वाढवतो तुम्हाला समजण्यासाठी. तर याला आपल्याला व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आता फक्त. इथे काय आहे वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 1 अधिक 1 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 नाही लिहिली ही स्टेप तरी सुद्धा चालणार होतं, परंतु एक स्टेप आपण शिल्लक लिहिली. तर वर्गमुळात 4
वजा वर्गमुळात 3 आणि डॅश 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 वर्गमुळात 100 वजा वर्गमुळात 99. आता मित्रांनो तुम्ही एक गोष्ट याच्यामध्ये ऑब्झर्वेशन काय आहे, तर हे असे क्वेश्चन जे असतात तर ते जसं की JEE एक्झाम वगैरे असतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे. आता हे सोडवायचं कसं? आता याच्यामध्ये लॉजिकचा भाग आहे. आता बघा तुम्हाला इथे वर्गमुळात 2 अधिक 1 इथे वजा आहे, हे कॅन्सल झालं बरोबर. इथे वर्गमुळात 3 अधिक 1 इथे वर्गमुळात 3 कॅन्सल झालं बरोबर. आता इथे काय आहे मित्रांनो, हे डॅश 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 आहे मधामध्ये, म्हणजे हे सुद्धा काय होणार आहे, सर्व कॅन्सल कॅन्सल होणार आहे बरोबर. म्हणजे हे काय होईल, हे 99 पर्यंत कॅन्सल होईल बरोबर. आता इथे फक्त राहील काय मित्रांनो, तर इथे फक्त हा जो 1 आहे, हा वजा 1 इथे राहणार, हा कॅन्सल होणार नाही आणि हे सर्व कॅन्सल होणार आहे आणि हा जो येतो तो कॅन्सल होणार नाही. आता बघा इथपर्यंत आपण जे केलेलं आहे, तर तुम्हाला मी परत एकदा रिपीट करतो. हे जसं की आता तुम्हाला दिसत असेल वर्गमुळात 2 इथे वर्गमुळात 2 कॅन्सल झाला. वेगळ्या कलरनं देतो त्याला थोडंसं. वर्गमुळात 2 कॅन्सल झाला. वर्गमुळात 3 कॅन्सल झाला. हा जो आहे मित्रांनो तर तो कॅन्सल होतोय का? नाहीये. म्हणजे काय आहे की आधी काय होतो, शेवटचा कॅन्सल होतो. आता बघा ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे. म्हणजे काय होतो की ह्या जोडीतला शेवटचा कॅन्सल होतो. म्हणजे तसंच 99 पण कटून जाणार आहे. फक्त इथे 100 राहणार आहे आणि ह्या पहिल्या जोडीतला एक जो आहे तर तो राहणार आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला इथे हे समजून घ्यायचंय फक्त. तर अधिक काय होईल मित्रांनो, डॅश 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 अधिक वर्गमुळात 100. आता याचाच अर्थ काय होतो मित्रांनो, हे -1 आहे जसाच्या तसा. -1 आता 100चं वर्गमूळ काढलं तर ते 10 होतं बरोबर. आणि 10 जर होत असेल म्हणजे -1 अधिक 10 म्हणजे ते काही 9 येईल. तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर किती आहे मित्रांनो, 9च उत्तर दिलेलं आहे आणि 9च उत्तर आहे त्याचं. तर अशा पद्धतीने आपल्याला ते प्रश्न सोडवायचे असतात मित्रांनो. आणि टीईटी असेल तर टीईटी साठी तुम्हाला माहिती आहे की मॅथमॅटिक्स ऑलरेडी जसं की 6 ते 8 जर असेल ते कशा पद्धतीने विचारलं जातं. तर तुम्हाला तर बघा डेमो सेशन मध्ये ऑलरेडी कोण भाईदास पावरा सर जॉईन झालेले आहेत आणि सुवर्णलता मॅडम सुद्धा आहेत. चला काही अडचण नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व क्वेश्चन जे येतात ते आपण काय करू शकत होतो, याला सॉल्व्ह करू शकत होतो. आणि मित्रांनो आता आपला शेवटचा याच्यामधला क्वेश्चन जो आहे तर तो काय काय राहिलेला आहे आपला, तर बघा आपण हे सर्व एक्झाम्पल ऑलरेडी घेतलेले आहेत. हा सुद्धा झाला, हे सुद्धा झाले, हे सर्व क्वेश्चन झालेले. आपला एकदम आता हा तर क्वेश्चन खूप इझी आहे, तो तुम्हाला सोडवता पण येईल. तर तरी सुद्धा चला आपण त्याला सुद्धा आपण एकदा शॉर्टकट मध्ये म्हणल्यापेक्षा थोडंसं आपल्याला तो आपल्यासाठी खूप हे म्हणजे एवढा काही अवघड नाहीये. कारण काय की हे सर्व क्वेश्चन जे येतात ते आपण काय केलेले सॉल्व्ह केलेले. तर आता मी तो पण इथे तुम्हाला थोडक्यात समजावून देतो कसा आहे. तर आता बघा इथे तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे, तर प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. चला ठीक आहे, याच मध्ये घेतो. 64चा वर्ग दिलेला आहे, त्यानंतर 81चा वर्ग दिलेला आहे, सॉरी 81चा घन दिलेला आहे, छेदामध्ये दिलेला आहे मित्रांनो. चला याला इंक जे तर ते ब्लॅकच घेतो मी. तर बघा 64चा वर्ग गुणिले 81चा घन आणि छेदामध्ये दिलेला आहे 3चा घातांक 5 आणि 4चा घातांक 4 आणि इकडे दिलेलं आहे मित्रांनो 2चा घातांक x गुणिले 2चा घातांक y. तर x अधिक y बरोबर किती? आता याचं क्वेश्चन जे तर हा पंढरीनाथ राणे सरांच्या बुक मधला क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक झालेली पण आहे. तर त्यामुळे आपल्याला हा सोडून देणं खूप महत्वाचा वाटला, त्यामुळे आपण इथे याला देतोय. आता बघा मित्रांनो, तर अतिशय सोपा आहे. आता 64 आहे. आता काय की हे सर्व 3 आणि 4च्या छेदामध्ये दिलेले इथे बघा 2 गोष्टी करायच्या आपल्याला. इथे 3 आणि 4चा पाया दिलेला आहे, इथं 2चा पाया दिलेला आहे. परंतु हे कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, सर्वांचा पाया 3 आणि 4च्या स्वरूपात देऊ. म्हणजे काय होईल इथे बघा, हे 64 आहे. 64 म्हणजे काय असतो मित्रांनो, 4चा घन. 64 म्हणजे काय असतो, 64 म्हणजे असतो 4चा घन. म्हणजे या 64ला काय लिहू शकतो आपण, तर लिहू शकतो 4चा घन आणि हा त्याचा वर्ग बरोबर. 81ला काय लिहू शकतो मित्रांनो, 81 बरोबर असतो 3चा घातांक 4. म्हणजे 81ला काय लिहू शकतो आपण, 3चा घातांक 4 आणि त्याचा घातांक परत 3. आता छेदामध्ये बघा 3चा घातांक 5 आहे आणि परत इथे 4चा घातांक 4 आहे. आता हे जे मित्रांनो तर हे काय होईल, तर थोडस याच्यामध्ये परत अजून इकडे होईल मित्रांनो 2चा घातांक x गुणिले 2चा घातांक y. तर आता बघा याच्यामध्ये काय मित्रांनो, हे होईल यांचा गुणाकार होईल. म्हणजे हे
4चा घातांक 3 दोन्ही 6 होईल गुणिले 3चा घातांक 4 त्रिक 12 होईल. 3चा घातांक किती होईल 12 होईल. आणि इथे बघा 3चा घातांक 5 आहे आणि त्यानंतर इथे 4चा घातांक 4 आहे आणि इथे काय होईल मित्रांनो 2चा घातांक x आणि 2चा घातांक y. आता बघा याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो, आता 4चा घातांक इथे 6 आहे, इथे 4 आहे, म्हणजे इथे हा छेदामधला 4 जो आहे तर तो वरी जाईल. परंतु आता आपण एवढं डिटेलमध्ये नाही घेणार, कारण काय ते बरेचसे उदाहरणं आपण ऑलरेडी मागचे सेशन बघितले असेल, तुम्हाला ते व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजे इथे काय राहील फक्त 4चा वर्ग राहील, कारण याच्यामधून बघा हे कसं होईल, 4चा घातांक 6 आहे आणि 4चा घातांक 4 आहे, म्हणजे 4चा घातांक फक्त 2 उरेल, बरोबर. तर आता बघा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथे बघा 3चा घातांक किती दिलेला आहे तुम्हाला, 3चा घातांक 5, सॉरी 3चा घातांक 5, एक मिनिट हा, 3चा घातांक 5 आहे, 3चा घातांक 12 आहे, म्हणजे या 12 मधून हे 3चा घातांक 5 जर गेले तर ते काय राहील, 3चा घातांक इथे 7 राहील. किती राहील, 3चा घातांक 7. आता इकडे जी बाजू दिलेली आहे आपल्याला, तर ती काय दिलेली आहे आपल्याला, 2चा घातांक x गुणिले 2चा घातांक y, बरोबर. आता इथे 4चा घातांक वर्ग आहे, म्हणून इथं काय करायचं, याला परत आपल्याला 2च्या घातांकाच्या स्वरूपात आणायचे. म्हणजे हे 4ला काय देऊ शकतो आपण, 2चा वर्ग, आणि ऑलरेडी त्याचा वर्ग आहे, बरोबर. आणि हे होईल 3चा घातांक 7. कदाचित माझं चुकलं वगैरे असेल कुठं तर ते सांगायचं मित्रांनो, कारण काय की कॅल्क्युलेशन मध्ये थोडंफार कधी एखाद्या वेळेस नजर चुकीनं होऊ शकतं. 2चा घातांक x गुणिले 2चा घातांक y. तर बघा, तर हे होईल 2चा घातांक 4 आणि हे होईल 3चा घातांक 7. हे होईल 2चा घातांक x गुणिले 2चा घातांक y. आता काय करायचं मित्रांनो, तर आपल्याला दोन्ही बाजूची तुलना करायची. बघा इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे, बरोबर. इथे 3 आहे, इथे सुद्धा, म्हणजे पायांची तुलना केली आपण, बरोबर. आता घातांकाची तुलना करू. इथे 4 आहे, x म्हणजे काय होईल 4 होईल आणि हा y म्हणजे काय होईल 7. म्हणजे दोन्ही बाजूची तुलना केली आपण, तर काय आला आपला x बरोबर काय आला मित्रांनो 4 आला, y बरोबर किती आला 7. आणि आपल्याला विचारलेलं काय त्यांनी, तर x अधिक y, म्हणजे x अधिक y बरोबर काय होईल, तर तो होईल 7 अधिक 4 बरोबर 11. म्हणजे x अधिक y बरोबर काय होईल, तर 7 अधिक 4 बरोबर 11. तर मित्रांनो तुम्हाला हे सर्व क्वेश्चन समजणं खूप गरजेचं होतं. आपण आधी जे ते बेसिक याच्यामध्ये घेतलेलं होतं, म्हणजे जेणेकरून आपण बेसिक शिकवलेलं आहे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलेलं आहे. अजून पण याच्यामध्ये खूप ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आहेत ऑलरेडी, परंतु आपल्याला काय की ते सर्व उदाहरणं सोडवण्यापेक्षा, कारण आपलं सिलेबस एक चॅप्टर आपण किती दिवस जरी केलं तर त्याच्यामध्ये काही जास्त हे होणार नाही. त्याच्यामुळे काय की आपल्याला ऍडव्हान्स लेवलवर जायचंच आहे, परंतु आपल्याला काय की त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आपल्या झाल्या पाहिजेत. कारण वेळेआधी आपल्याला बघा स्वर्णलता गायकवाड मॅडमचे 6 ते 8 साठी अशा उदाहरणं असतात का, तर 9व्या वर्गामध्ये असतात, परंतु त्याची लेवल जी आहे तर ती काठिण्य पातळी खूप कमी असते. म्हणजे काय असतं की आपण बघा त्यांचा प्रश्न अतिशय बरोबर आहे. तर ही जी उदाहरणं आहे तर ही आपल्याला ऑलरेडी 9व्या वर्गामध्ये परिमेय संख्या म्हणून चॅप्टर असतं, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं. परंतु मुद्दा असा आहे की याचा जे ऍडव्हान्स लेवल असते तर ती समजा 11वी 12वीचा मॅथमॅटिक्स मध्ये राहतं, म्हणजे त्याच्यामध्ये जे मॅथ्स सेकंडचा पेपर असतो तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अशा कराव्या लागतात, म्हणजे ते तेवढ्या लेवल पर्यंत नसतं. तर 9वी मध्ये पण आहे, 9वीच्या बुक मध्ये सुद्धा हे चॅप्टर असतं, म्हणजे काय राहतं थोडं थोडं असतं, परंतु हे जे आहे ना आपल्या लेवलला जास्त इंटरलिंक केलेलं आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं हे थोडंसं वरच्या लेवलवर आहे. तर अशा पद्धतीनं तर निश्चितच तुम्हाला हा क्लास जो आहे तर तो चांगला वाटला असेल असं मला वाटतंय की अजूनही याच्यामध्ये बरेचसे आपण टॉपिक घेऊ शकलो असतो वेगवेगळे, परंतु आपल्याला जवळपास सिलेबस म्हणजे बराचसा कम्प्लीट करणं आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं एवढं जास्त डीप मध्ये जाता येणार नाही. तर तुम्हाला जर काही जर अडचणी असेल, तुम्हाला जर क्लास विषयी काही जर वाटत असेल, तुम्हाला लाईव्ह सेशन कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे जेणेकरून काय होतं की जेणेकरून लाईव्ह सेशनला आपल्या खूप कमी लोक राहतात. त्याच्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की जेणेकरून या सेशन मध्ये काहीतरी माझं सुद्धा ते शिकवण्यामध्ये कमतरता असू शकते. तर चला, तुमच्या काही जर अडचणी असेल तर तुम्ही ते तसं सांगू शकता. चालेल. तर इथं आता हे सेशन संपलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही सुद्धा त्या कमेंट करू शकता, ऍपमध्ये टाकू शकता, किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा टाकू शकता. आणि सेशन जे येतं ते सर्व
व्यवस्थितरित्या म्हणजे बघायचे, त्याच्यामुळे तुम्हाला ते अडचण येणार नाही. तर चला इथे आता थांबतो मित्रांनो, धन्यवाद.